तर आजचं सेशन जे आहे ते स्टार्ट करूयात आपण. काल जे आहे आपण पचन संस्था बघत होतो आणि पचन संस्थेमध्ये जे आहे आपण पहिला जो मुख्य भाग आहे एलिमेंटरी कॅनलचा, ज्याला आपण अन्ननलिका असं म्हणतो. कोणकोणते भाग असतात बरं अन्ननलिकेचे, थोडक्यात रिव्हिजन करून घेऊयात. त्यानंतर जे आहे आपल्याला पाचक ग्रंथी कोणत्या असतात या आपल्याला पुढे बघायच्या आहेत. सांगा चॅट बॉक्समध्ये लिस्ट आउट करा कोणकोणत्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जे आहे कोणकोणते घटक असतात, कोणकोणते भाग असतात. सांगा काय काय नावं आहे त्यांचे, कुठून सुरुवात होते आणि कुठे ती संपते. चला लिस्ट आउट करा फास्ट. येस, चला जे जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत चला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा कोणकोणते घटक जे आहेत तर ते याच्यामध्ये येणार. कशामध्ये, तर अन्ननलिका जो आहे या भागाचा तो एक उपभाग आहे. काय काय नावं सांगता येतील, तर बघा सर्वात पहिले काय, तोंड आहे, मुख आहे, राईट. त्याच्यामध्ये काय काय येतं, दात आहे, जीभ आहे, त्यानंतर लाळ आहे, बरोबर. त्यानंतर काय आहे, तर त्यानंतर ग्रसणी आहे, राईट. ग्रसणी नंतर काय आहे, तर त्याच्यानंतर जठर आहे ज्याला आपण स्टमक असं म्हणतो. त्यानंतर काय आहे, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याला आपण लहान आतडी असं म्हणतो, राईट. लहान आतडीच्या नंतर जे आहे आपल्याला लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच मोठे आतडे बघायला मिळतात, बरोबर. येस, आणि त्याच्यानंतर जे शेवटचं आहे त्याला आपण गुदद्वार असं म्हणतो म्हणजेच एनस असं म्हणतो, ठीक आहे. तर असे जे सगळे जे पार्ट आहे बघा तर ते आपण काल बघितले. आता पुढे टॉपिक जाण्याच्या पहिले जे आहे बघा आपण उरलेले जे श्वसन संस्थेमधील जे काही आजार होते, ओके, तर त्याचा जे एक आढावा जो आहे तर तो आपण इथे घेऊयात, ओके. तर बघा श्वसन संस्थेमध्ये जे आहे बेसिकली आपण ॲस्बेस्टोसिस नावाचा आजार बघितला होता. आता ॲस्बेस्टोस हा जो घटक आहे हा बऱ्याचशा इंडस्ट्रीज, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वापरला जाणारा केमिकल आहे. आता याच्या फॅक्टरीमध्ये जे लोक काम करतात वगैरे तर त्यांच्या लंग्समध्ये जे आहे याचे कण जे आहेत ॲस्बेस्टॉसचे तर ते जाऊन जेव्हा बसतात तर तेव्हा तिथे स्वेलिंग होते आणि इंजुरी होते, त्यामुळे श्वास घ्यायला जो आहे तो त्रास निर्माण होतो. मग अशा बिमारीला काय म्हटलं जातं, तर ॲस्बेस्टोसिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ॲस्बेस्टोसिस, ओके. तर लास्ट वेळेस जे आहे बघा तुम्ही हे सर्व लिहून घेतलं होतं, ओके. आता दुसरा जो आजार आहे बघा तो आपण इथे बघूया. चला हेडिंग द्या, श्वसन संस्थेतील इतर आजार. श्वसन संस्थेतील इतर आजार, ओके. श्वसन संस्थेतील इतर आजार. आता याच्यामध्ये पहिला जो होता ॲस्बेस्टोसिस होता, त्यानंतर दुसरा आहे बघा जे कोशाच्या खाणीमध्ये जे काम केलं जातं किंवा आजूबाजूला राहणारे जे काही सेटलमेंट्स आहेत तर तिथलचे असणारे वर्कर्स आणि तिथलचे असणारे रेसिडेंट्स तर यांच्यामध्ये जे आहे जी बिमारी होते त्याला आपण अँथ्राकोसिस असं म्हणतो. काय म्हणतो, अँथ्राकोसिस, ओके. आता अँथ्रासाइट तुम्हाला माहिती आहे, राईट. कोशाचे जे 4 प्रकार आहे आपल्याला माहिती आहे कोणते आहेत, अँथ्रासाइट आहे, बिटुमिनस आहे, लिग्नाइट आहे, त्यानंतर पीट आहे, असे 4 प्रकार आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये जो सर्वोच्च दर्जाचा जो कोळसा असतो त्याला आपण अँथ्रासाइट असं म्हणतो. या अँथ्रासाइट या नावावरूनच जे आहे अँथ्राकोसिस असं नाव हे पडलेलं आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, अँथ्राकोसिसचा शब्द एक्झाममध्ये आला तर लक्षात एवढंच ठेवायचं आहे की हे कोशाशी संबंधित आहे. कोशाशी संबंधित काय, तर श्वसन संस्थेतील आजार आहे. त्यानंतर तिसरा आहे बघा सिलिकोसिस, ओके. नेक्स्ट आहे सिलिकोसिस. सिलिकोसिस. आता सिलिकोसिस जो आजार आहे बघा हा सिलिकॉनशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, सिलिकॉन. मग सिलिकॉन, सिलिकेट हे जे शब्द आहे हे कशाशी संबंधित आहेत, तर हे आहेत वाळू, वाळवंट, छोटी छोटी रेती, रेतीचे कण, सँड, सिल्ट ज्याला आपण म्हणतो तर त्याच्याशी हे संबंधित आहे. तर सिलिकॉन कारखान्यामध्ये जे काही लोक काम करतात किंवा वाळवंटामध्ये राहणारे जे काही लोक आहेत जिथे अत्यंत जे आहे छोटे छोटे कण जे आहेत त्यांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन बसतात आणि त्याचबरोबर आजार जे आहेत तर ते तिथे तयार होतात. तर अशा आजाराला काय म्हटलं जातं, सिलिकोसिस असं म्हटलं जातं, ओके. सिलिकोसिस. त्यानंतर दुसरा आहे बेसिनोसिस.
ओके, नेक्स्ट आहे तिसरा बायसिनोसिस. बायसिनोसिस. ओके, नेक्स्ट आहे बायसिनोसिस. आता कापडाचं जी काही फॅक्टरी आहे, ओके, जिथे कापसाचा वापर केला जातो. कशाचा? कापसाचा, कॉटन. बरोबर. आपल्याला माहिती आहे कॉटन शेवटी काय असतं, छोट्या छोट्या धाग्यांचा जो आहे, एकदम छोटे छोटे जे विरळ धागे असतात त्यांचा तो बंच असतो. मग असे धागे जेव्हा फुफ्फुसामध्ये जातात आणि तिथे जे आहे ते वायुकोशाला तिथे जे आहे अडथळा पोहोचवतात आणि त्याचबरोबर श्वास घ्यायला जो आहे तो त्रास निर्माण होतो. तर अशा रोगाला काय म्हटलं जातं, आजाराला बायसिनोसिस. ओके, बायसिनोसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आहे बघा, हा सुद्धा बी पासूनच सुरू आहे. तर याचं नाव आहे बॅगेसॉसिस. बॅगेसॉसिस. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे तर ऊसाच्या कणांपासून जे आहे बघा, ओके, शुगर फॅक्टरी आहे जिथे ऊसाचा वापर केला जातो. मग ऊसाचे जे कण असतील किंवा इतर जे कॉयर इंडस्ट्री आहे बघा, जिथे जी सुतळी असते बघा, सुतळीचा धागा असतो, राईट, किंवा पोतं वगैरे जे बनवलं जातं. तर अशा ठिकाणी जे काही वर्कर्स वगैरे काम करतात तर तिथे लंग्समध्ये जे आहे अडथळे निर्माण होतात आणि याच्यामुळे कोणता आजार तयार होतो तर बॅगेसॉसिस हा आजार तिथे तयार होतो. ठीक आहे. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे, ऊसाचे जे काही छोटे छोटे धागे आहेत किंवा मग कॉयर इंडस्ट्री जी आहे बघा, कॉयर म्हणजे काय तर नारळाची जी साल असते, नारळाच्या सालीपासून जे धागे असतात, या धाग्यापासून जे काही सुतळी किंवा पोते तयार केले जातात. ओके, तर हे जे आहे हे सगळे संदर्भ जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, तर हे काही इतर आजार आहेत बघा श्वसन संस्थेशी संबंधित. चला पुढे जे आहे बघा, कालचा जो टॉपिक आहे तो पुन्हा एकदा कंटिन्यू करूया. तर पचन संस्थेमध्ये जे आहे आपण मुख्य जो 50% पार्ट होता तो आपण काल बघितला. आता उर्वरित जो पार्ट आहे तो आपण इथे बघूयात. काल जे आहे दोन याच्यामध्ये जे आहे आपण भागामध्ये विभागणी ही बघितली होती. तर दुसरा भाग कोणता आहे तर तो आहे पचन ग्रंथी. डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डायजेस्टिव्ह ग्लँड्स, पचन ग्रंथी. ओके, आता पचन ग्रंथीचं कार्य काय आहे, काल कन्सेप्ट जी आहे आपण बघितली होती. पुन्हा एकदा आपण कन्सेप्ट समजून घेऊया. या ग्रंथी काय असतात किंवा यांचं कार्य काय असतं. ओके, आता इमॅजिन करा एक रस्ता आहे. ओके, या रस्त्यावरती गाडी चाललेली आहे. आता या गाडीला जे आहे वेळोवेळी जे आहे बघा इथे पेट्रोल पंप मिळणार, राईट, त्याचबरोबर इथे जे आहे कुठेतरी मॅकॅनिक मिळणार. आता याच्यामुळे काय होतं की गाडीमध्ये काही जरी फॉल्ट आला, समजा गाडीला जे आहे हवा भरण्याची आवश्यकता आहे, ऑइल चेंज करण्याची आवश्यकता आहे किंवा पेट्रोल भरण्याची आवश्यकता आहे, तर कुठेही जे आहे अडथळा न येता जे आहे गाडीला सगळ्या ज्या सुविधा आहेत ते इथे पुरवल्या जातात. ओके, त्याच पद्धतीने जे अन्न आहे बघा, अन्न म्हणजे काय, फूड. फूड आपलं काय तर गाडी आहे. त्याचबरोबर ज्या ग्रंथी आहेत तर ते काय आहेत तर हे सर्व्हिस स्टेशन्स आहेत. ओके, मग ते काय करतात, त्यांच्यामधून जे काही पाचक रस स्त्रवले जातात तर या रसामुळे काय होतं की अन्नाचं विघटन होतं आणि पुढे जे आहे रक्तामध्ये जे शोषण्यासाठी जे आवश्यक घटक आहे ते मिळण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने जे आहे आपल्याला ग्रंथींचं काम जे आहे ते बघायला मिळतं. तर मेजर ज्या ग्रंथी आहेत बघा त्या आपण याच्यामध्ये बघूयात. त्याच्यामधून कोणता रस स्त्रवला जातो आणि त्यांचे मुख्य कार्य काय असतात. चला, टायटलच्या नोट्समध्ये ते आहे पचन ग्रंथी. ओके, पचन ग्रंथी. ओके, त्याच्यामधली जी पहिली ग्रंथी आहे तर ती कोणती असणार आहे तर ती लाळ ग्रंथी असणार आहे बघा, लाळ ग्रंथी. ओके, सलायव्हरी ग्लँड्स. लाळ ग्रंथी, सलायव्हरी ग्लँड्स. बरोबर, काल सुद्धा आपण बघितलं होतं सेम गोष्ट आहे. इथे काय केलं जातं की लाळ जी आहे, लाळीचं पहिलं कार्य काय असतं तर ह्या लाळ ग्रंथीमधून लाळ ही स्त्रवली जाते आणि लाळीचं वैशिष्ट्य काय असतं की जे काही ॲसिडिक इन्व्हायरमेंट आहे, ओके, आम्ल वातावरण, तर याला
आम्लारीयुक्त वातावरण करण्यासाठी ती मदत करते, म्हणजे ऍसिड टू अल्कली असं वातावरण जे आहे हे लाळीमार्फत जे आहे ते तयार होतं. ओके, तर हे इथे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण एक घटक बघितला होता जो लाळीमध्ये असतो, जो स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये करतो. ठीक आहे, असे प्रश्न विचारले जातात बघा परीक्षेमध्ये की स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये शरीरामध्ये कोणत्या भागामध्ये केले जाते. तर तुमचं उत्तर काय असेल तर ते तोंडामध्ये केले जाते. आणि त्यातल्या त्यात जर अजून तसा ऑप्शन नसेल तर कुठे असेल तर मग लाळीमार्फत केले जाते. तर असं त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, तर स्टारचं रूपांतर कशामध्ये होतं? माल्टोजमध्ये होतं. कुठून होतं? तर लाळेमुळे होतं. त्याचबरोबर कोणता घटक याला रिस्पॉन्सिबल असतो? तर टायलिन नावाचा घटक रिस्पॉन्सिबल असतो. कोणता घटक आहे? टायलिन. ओके, टायलिन जो आहे तर हा इथं घटक रिस्पॉन्सिबल आहे. त्याचबरोबर अमायलेज जो आहे हा घटक सुद्धा आपल्याला लाळीमध्ये बघायला मिळतो. अमायलेज जो आहे बघा, हा घटक सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जे काही जीवाणू विरोधी जे काही घटक आहे तर जीवाणूंना नष्ट करण्यासाठी किंवा जे काही टॉक्झिन्स आहेत यांना सुद्धा नष्ट करण्यासाठी जे आहे आपल्याला टायलिन आणि अमायलेज हे इथे महत्त्वपूर्ण ठरतात. ओके, तर हे ओव्हरऑल जे आहे बघा लाळ ग्रंथीचं काय वैशिष्ट्य आहे. आता लाळ ग्रंथीमध्ये सुद्धा बघा काही उपग्रंथ विचारल्या जातात. आता बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये आता असा ट्रेंड आलेला आहे की वरवरची जी माहिती आहे बघा आता ते विचारत नाही. ओके, कारण ते खूपच यूज टू झालेलं आहे बघा स्टुडंट्सला. आणि ते प्रत्येक पुस्तकामध्ये जे आहे बघा सगळे पाठांतर वगैरे केल्याच्या नंतर सुद्धा काय आहे की त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती झालेल्या आहेत की हेच विचारणार आहे. त्याच्यामुळे ते काय करतात की टॉपिक तोच आहे पण त्याच्यामध्ये थोडंसं खोलामध्ये जाऊन जे आहे सब टॉपिक्स जे आहेत तर ते इथे विचारले जातात. मग आता जे उपग्रंथी आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत. मग वन लाईनर तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते इथे एक्सपेक्टेड आहे. कोणकोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? मग एखादी उपग्रंथी दिली तर ही ग्रंथी कोणत्या ग्रंथीचा भाग आहे किंवा कोणत्या संस्थेचा भाग आहे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर बघा 3 प्रकारचे ग्रंथी जे आहेत त्या आपल्याला उपग्रंथी आपल्याला लाळ ग्रंथीच्या बघायला मिळतात. किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स. ओके, तर पुढचं टायटल द्या टाईप्स म्हणजे प्रकार. कशाच्या? लाळ ग्रंथीच्या. पहिली उपग्रंथी आहे पॅरोटिड ग्लँड. पहिली आहे पॅरोटिड ग्लँड. पॅरोटिड ग्रंथी. त्यानंतर दुसरी ग्रंथी आहे सब मॅन्डिब्युलर ग्रंथी. सब मॅन्डिब्युलर ग्रंथी. त्यानंतर तिसरी ग्रंथी आहे ती आहे सबलिंग्वल ग्रंथी. सबलिंग्वल ग्रंथी. अशा 3 उपग्रंथ जे आहेत ते तुम्हाला लाळ ग्रंथीचा भाग म्हणून बघायला मिळतात. आता याचे कार्य जे आहे बघा एक शॉर्ट मध्ये कन्सेप्च्युअल जे आहे ते आपण इथे लक्षात घेऊयात. याचे कार्य काय असतात बघा. पहिलं जे आहे पॅरोटिड ग्रंथी याचं मुख्य कार्य असं आहे की याच्यामधून जे आहे बघा एक फ्लुइड म्हणजेच एक द्रवण जे आहे हे इथे स्त्रवलं जातं. ओके, आणि याचं जे लोकेशन आहे हे कुठे असतं? हे कानाच्या जवळ असतं बघा. कानाच्या जवळ जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्यानंतर दुसरं जे आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स तर हे आपल्या जबडा जो आहे जबड्याच्या तिथे लोकेटेड असतं. कुठे? जबड्याच्या तिथे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काय असतं? म्युकस आणि याच्यामध्ये विकरे असतात. काय असतं? म्युकस आणि त्याचबरोबर विकरे म्हणजेच एन्झाइम्स याच्यामध्ये आढळतात. ठीक आहे, मग याच्या माध्यमातून काय होतं की सुरुवातीचे जे विघटन आहे ते तोंडामध्ये होण्यास सुरुवात होते. त्यानंतर आहे सब लिंग्वल ग्लँड्स. ओके, तर हे जे आहे हे जिभेच्या खाली जे आहे आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यामधून जे आहे आपल्याला लाळ जी आहे ती स्त्रवायला बघायला मिळते. ओके, जिभेच्या खाली. ओके, तर अशा कोणत्याही अँगलने जे आहे बघा तुम्हाला प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा ह्या इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसरा आहे बघा दुसरी ग्रंथी आहे गॅस्ट्रिक ग्रंथी.
गॅस्ट्रिक ग्रंथी. दुसऱ्या ग्रंथीचं नाव घ्या गॅस्ट्रिक ग्रंथी. ओके. आता बघा इथे तुम्ही पोट जे आहे बघा, स्टमक जे आहे, जठर जे आहे ते इथे बघू शकता, राईट, या फिगरमध्ये. आता गॅस्ट्रिक ग्रंथी म्हणजे काय असते बघा, लक्ष द्या. इथे जेव्हा एखादी लेयर तयार होते, ओके, हे जे पोट आहे बघा, पोटाचं जे काही बॉर्डर आहे, या बॉर्डरवरती जेव्हा असं एखादा लाइनिंग असती, ओके, हे हा जो थर आहे याचा, तर या लाइनिंगला काय म्हटलं जातं, गॅस्ट्रल ग्लँड्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, गॅस्ट्रिक ग्लँड्स असं म्हटलं जातं. ओके. तर एवढी जी आहे ही त्याची कन्सेप्ट आहे. कुठे आढळतात असा प्रश्न आला तर जठरमध्ये ते आढळतात. ओके. आता हे जे गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत बघा, तर याच्याबद्दल जे आहे आपल्याला काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. आता याच्यामध्ये पण बघा थोडंसं खोलामध्ये जाऊन जे आहे आपल्याला काही नावं जे आहेत ते माहिती पाहिजे, कारण की कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर आपल्याला तो इथे सॉल्व्ह करता येईल. आता बघा याच्यामध्ये बघा 3 मुख्य प्रकारचे जे आहेत त्या पेशी सापडतात. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या मुख्य पेशी. ओके. 3 प्रकारच्या काय सापडतात? पेशी. तर या पेशींचे जे नाव आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याचे कार्य जे आहे ते थोडक्यात आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिल्या टाईपची जी पेशी आहे बघा त्याला पॅरिटल सेल्स असं म्हणतात. पॅरिटल पेशी. पॅरिटल पेशी. दुसऱ्या टाईपची जी पेशी आहे बघा त्याला चीफ पेशी असं म्हणतात. काय म्हणतात? चीफ पेशी. ओके. तिसऱ्या टाईपची जी पेशी आहे बघा त्याला म्युकस पेशी असं म्हणतात. म्युकस पेशी. तर ह्या झाल्या 3 टाईपच्या पेशी. आता याचं जे कार्य आहे बघा ते थोडक्यामध्ये आपण जे आहे समजून घेऊया. तिथे कोणकोणत्या प्रकारचं कार्य जे आहे यांच्याकडून केलं जातं. आता पॅरिटल सेल्स मधून काय होतं, काल जे आपण बघितलं होतं की हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl याच्यामुळे जे आहे ऍसिडिक एन्व्हायरमेंट जे आहे जठरमध्ये हे तयार होतं आणि जे महत्त्वाचं विघटन आहे अन्नाचं तर हे जठरामध्ये घडून येतं. आता हे HCl स्त्रवण्याचं काम कोण करतं तर पॅरिटल पेशी करतात. ओके. असा जर प्रश्न आला तुम्हाला की HCl जे आहे ते कोणत्या पेशीमार्फत स्त्रवलं जातं, आता हा प्रश्न जुना झाला. कोणता? की HCl कुठे स्त्रवलं जातं, तर याचं सोपं उत्तर काय आहे की जठर आहे, स्टमक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण थोडंसं खोलात जाऊन जर असा प्रश्न आला तर इथे जे आहे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर आपल्याला मुख्य जे आहे हे माहिती पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी की पॅरिटल सेल्स जे असतात तर ते रिस्पॉन्सिबल असतात HCl स्त्रवण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या ज्या सेल्स आहेत बघा इथे काय आहे तर पेप्सिनोजिन. ओके. हा घटक इथे स्त्रवला जातो. कोणता? पेप्सिनोजिन. ठीक आहे. पेप्सिनोजिन हा जो घटक आहे हा काय होतो इथे स्त्रवला जातो. ओके. पेप्सिनोजिन कशासाठी आहे तर जे काही प्रथिने आहेत तर प्रथिनांचं विघटन करण्यासाठी जे आहे पेप्सिनोजिनला स्त्रवलं जातं. ओके. त्यानंतर तिसरं जे आहे बघा तर तिसरं काय आहे तर म्युकस पेशी आहे, म्हणजे याला आपण श्लेष्मा सुद्धा म्हणतो. तर म्युकस पेशीचं कार्य काय असेल मुख्य तर म्युकस जे आहे म्युकसचा थर इथे तयार करणे. ओके. म्युकसचा काय इथे थर तयार करणे. आता म्युकसचं जे नेचर असतं बघा ते कसं असतं बघा. आता गाळ तुम्हाला माहिती आहे बघा, एखादी टाकी असेल, एखादा ड्रम असेल, बरोबर, त्याच्या खाली जे आहे बघा किंवा एखादा जुना तलाव वगैरे असेल तर तलावाच्या तिथे बघा गाळ असतो. गाळ कसा असतो एकदम जो आहे जेल सारखा असतो, राईट. तर हे जे जेल सारखं जे पदार्थ असतं तर हे आपल्या पोटामध्ये जे आहे जठरामध्ये हे तयार केलं जातं. कोणाद्वारे? म्युकस पेशीद्वारे. आणि ह्या जेलचं कार्य असं असतं की जठराला ते संरक्षण देतं. जठराला काय करतं ते संरक्षण देतं. कशापासून संरक्षण देतं तर हे जे काही HCl इथे स्त्रवला आहे पॅरिटल पेशीने तर हे डॅमेज न होण्यासाठी. ओके. जठर इथे डॅमेज होऊ शकतो का, कारण की HCl काय एक ऍसिड आहे आणि ऍसिडमुळे काय आहे की आपलं जे जठर आहे तर ते इथे नष्ट होऊ शकतं. मग हे नष्ट न होऊ देण्यासाठी जे आहे इथे काय केलं जातं म्युकस थर जो आहे जो जेल सारखा असतो हा इथे तयार केला जातो. मग ते कोण तयार करतं तर म्युकस पेशी तयार करतात. ओके. तर अशा पद्धतीने जे आहे बघा आपल्याला इथे याचे मुख्य फंक्शन जे आहे गॅस्ट्रिक ग्लँड्सचे जे आहेत ते बघायला मिळतात. ओके. त्यानंतर आहे स्वादपिंडू. ओके. पॅन्क्रियाज ज्याला आपण म्हणतो. ओके. पुढचं घ्या पॅन्क्रियाज.
ओके, स्वादुपिंड ग्रंथी, पॅन्क्रियास ग्लँड, पॅन्क्रियास ग्लँड. ओके, स्वादुपिंड ग्रंथी. ठीक आहे, स्वादुपिंड ग्रंथी आहे, पॅन्क्रियास ग्लँड याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे बघा मुख्य गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, जसं की अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. ओके, हे जे 3 घटक आहे हे मुख्यतः स्त्रवले जातात. अमायलेज, लायपेज आणि त्याचबरोबर ट्रिप्सिन. ठीक आहे, हे 3 जे आहेत बघा याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विसरायच्या नाही. ठीक आहे, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे 3 घटक जे आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर यांच्यामधून कशाचं विघटन होतं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. जसं की अमायलेज जे आहे हे कर्बोदकांचं विघटन करतं. कर्बोदके जे आहे कार्बोहायड्रेट्स यांचं ते विघटन करतं. त्याचबरोबर लायपेज जे आहे तर हे मेद पदार्थ. ओके, मेद घटक जे आहे, मेद पदार्थ म्हणजेच फॅट्स. ओके, तर फॅट्सचं जे आहे विघटन करण्यास हे मदत करतं. त्याचबरोबर ट्रिप्सिन जे आहे तर हे प्रथिनांचं विघटन करतं. प्रथिने जे आहे, प्रोटीन्स, तर वेगवेगळे जे प्रोटीन्स आहेत तर यांना अमायनो ॲसिडमध्ये रूपांतरित करण्याचं काम कोण करतं, तर ट्रिप्सिन हे करत असतं. ओके, तर हे जे 3 घटक आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर जो पॅन्क्रियाटिक ज्यूस नावाचा एक प्रकार असतो बघा, तो इथून स्त्रवला जातो, ज्याला स्वादुरस असं म्हणतात. काय म्हणतात, स्वादुरस. ओके, पॅन्क्रियाटिक ज्यूस याला म्हटलं जातं, पॅन्क्रियाटिक ज्यूस. आता या पॅन्क्रियाटिक ज्यूसचं कार्य काय असतं बघा, जसं आपण बघितलं की जठरमध्ये जे आहे HCl आल्यामुळे काय झालेलं आहे, आपण जसं बघितलं की जठरामध्ये HCl आल्यामुळे काय झालेलं आहे की तिथे ऍसिड तयार झालेला आहे. बरोबर, आता या ऍसिड जे आहे, ऍसिड युक्त अन्न जर पुढे जर गेलं, आता बघा इथे लक्ष द्या या फिगरकडे. आता अन्न जे आहे बघा आपण जठर ग्रंथीमध्ये बघितलं, इथे काय झालं, इथे ऍसिड युक्त अन्न आपलं तयार झालं. आता इथे जर ऍसिड युक्त अन्न तयार झालेलं आहे, आता हे ऍसिड युक्त जर पुढे इथे पास झालं कुठे, छोट्या आतड्यांकडे, लहान आतड्यांकडे, तर इथे काय होऊ शकतं, हे लहान आतडे काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. येते लक्षात, लहान आतडे काय डॅमेज होऊ शकतात. आणि जर लहान आतडे डॅमेज झाले तर आपल्याला माहिती की शोषण होईल का, महत्त्वाचे जे घटक आहे, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ह्या विविध घटकांचं जे शोषण आहे जे शरीरासाठी गरजेचं आहे, तर ते शक्य होईल का, तिथे नाही. तिथे डॅमेज झाल्यावर तिथे पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल. तर त्याला जे आहे रोखण्यासाठीच काय केलं जातं, स्वादुपिंडूतून काय केलं जातं, एक पॅन्क्रियाटिक ज्यूस जो आहे तो इथे सुरुवातीलाच, ओके, लहान आतड्यांच्या सुरुवातीलाच काय होतो, तिथे सोडला जातो, तिथे तो स्त्रवला जातो. मग तिथे सोडल्याच्या नंतर ह्या पॅन्क्रियाटिक ज्यूसचं वैशिष्ट्य असं असतं की हे अल्कली युक्त असतं. कसं असतं ते, अल्कली युक्त असतं, म्हणजे आम्लादी धर्मी ते असतं. ओके, अल्कली असल्यामुळे याचा pH 8.4च्या जवळपास असतो. आणि जे ऍसिडिक युक्त जे अन्न आहे तर त्याला ते अल्कली बनवण्याचं कार्य करतं. ठीक आहे, त्यानंतर बघा पॅन्क्रियाटिक जे ग्लँड्स आहेत याच्यामध्ये आपल्याला अजून 2 पद्धतीचे जे आहेत उपपेशी ज्या आहेत त्या बघायला मिळतात, ज्यांचे महत्त्वाचे कार्य आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर या ज्या 2 उपपेशी आहेत या आहे ॲकिनर पेशी, ॲकिनर पेशी, आणि दुसरा आहे डक्ट पेशी. डक्ट पेशी, ॲकिनर पेशी व डक्ट पेशी कुठे बघायला मिळतात, तर स्वादुपिंडवरती बघायला मिळतात, पॅन्क्रियाजवरती ते बघायला मिळतात. ओके, तर बघा आता जे आपण बघितलं जस्ट की अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे स्त्रवलं जातं, याच्यामधून कर्बोदके, मेद पदार्थ व प्रथिने यांचं विघटन केलं जातं. तर हे जे अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन जो घटक आहे हा कोण स्त्रवतो, तर ॲकिनर पेशी स्त्रवतात. ओके, अमायलेज, लायपेज व ट्रिप्सिन. ओके, आता बघा हा जुना प्रश्न झाला की अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवलं जातं, असे भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि हे जनरली सर्वांना माहीतच असतात, पण थोडक्यात डीपमध्ये जाऊन जे आहे विचारले प्रश्न जातात बघा. आता ट्रेंड जो आहे तो चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ॲकिनर पेशी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
तर ऑप्शन तुम्हाला येतील अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन आणि चौथा असेल वरीलपैकी सर्व. तर मग उत्तर काय असेल? वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर असेल बघा. ओके, तर ॲकिनर पेशी आहे अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. ओके, त्यानंतर डक्ट पेशी ज्या आहेत बघा, तर डक्ट पेशी काय करतात की बायकार्बोनेट जे आहे, ओके, आपल्याला माहिती आहे बायकार्बोनेट काय असतं, सोडियम बायकार्बोनेट वगैरे, तर हे अल्कली धर्म जे आहे, अल्कली युक्त जो आहे तो घटक असतो, याचा गुणधर्म कसा असतो? अल्कली असतो. मग अल्कली जे आहे, अल्कली युक्त बायकार्बोनेट जे आहे ते स्त्रवलं जातं कोणाकडून? तर डक्ट पेशींकडून. कशासाठी? तर जे ऍसिडिक युक्त अन्न आलेलं आहे त्याला पुन्हा अल्कली करण्यासाठी. ओके, चला, कन्सेप्ट क्लिअर आहे का तुम्हाला? एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यस. चला, जे जे विद्यार्थी ऑनलाईन आलेले आहेत, चला सर्वांनी, ज्योती, किरण, त्यानंतर निकिता, ओके, जे जे विद्यार्थी कमेंट करतायत सर्वांनी जे आहे बघा, एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. कन्सेप्ट क्लिअर आहे का तुम्हाला? यस. ओके, क्लिअर आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढचे जे ग्रंथी आहे बघा पचन संस्थेमधील जी महत्वाचा रोल प्ले करते ती आहे यकृत. ओके, यकृत जी आहे ही एक ग्रंथी सुद्धा आहे. ओके, म्हणजे लिव्हर ग्लँड आपण याला असं म्हणतो. ठीक आहे, लिव्हर जे आहे यकृत ग्रंथी असं पुढचं टायटल आहे, लिव्हर यकृत ग्रंथी. बरोबर. आता लिव्हरचं वैशिष्ट्य असं आहे बघा, एकदा लिव्हर जर खराब झालं तर पुन्हा रिजनरेट होतं, पुन्हा ते तयार होतं. पण हा तयार होण्याचा जो कालावधी आहे तो कसा आहे? थोडासा जास्त आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर याच्या ज्या ग्रंथी असतात त्याच्यामधून जे आहे बघा आपल्याला ग्लिसन्स कॅप्सूल असा जो आहे हा एक प्रकार बघायला मिळतो. ओके, ग्लिसन्स कॅप्सूल हा जो भाग आहे आपल्याला लिव्हर मध्ये बघायला मिळतो. ओके, आणि ग्लिसन्स कॅप्सूलची रचना जी आहे तर तीच लिव्हरला जे आहे, लिव्हरचं स्वरूप जे आहे, लिव्हरचा जो आकार आहे, लिव्हरची संरचना आहे तर ती त्याच्यामधून त्याला मिळते. ओके, त्यानंतर पुढचं आहे बघा, लिव्हर मधून काय स्त्रवलं जातं? तर लिव्हर मधून जे आहे, लिव्हर जे आहे पित्तरस जो आहे ज्याला आपण बाईल ज्यूस असं म्हणतो, तर हा इथून स्त्रवला जातो. ओके, बाईल ज्यूस यालाच आपण काय म्हणतो? पित्तरस असं म्हणतो. ठीक आहे, बाईल ज्यूस जो आहे पित्तरस हा इथून काय स्त्रवला जातो. आता याचं जे पीएच आहे हे कसं असणार? अल्कली असणार का ऍसिडिक असणार? सांगा चॅट बॉक्समध्ये. लॉजिकली तुम्हाला काय वाटतं? यस, जे जे विद्यार्थी आहेत ऑनलाईन, चला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. काय वाटतं तुम्हाला? पित्तरस जो आहे बाईल ज्यूस याचं पीएच किती असेल? हा कोणत्या स्वरूपाचा असेल? ऍसिडिक असेल का अल्कली असेल? चला कमेंट करा. चला पूजा, सुमित्रा, चला कमेंट करा. येस, कसा असेल? ऍसिडिक असेल का अल्कली असेल? किंवा पीएच जो आहे तो 7च्या पलीकडे असेल का 7च्या आतमध्ये असेल? ओके, ऍसिडिक असेल. ठीक आहे, अजून बाकीचे विद्यार्थी कमेंट करा. तर बघा, येस, व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड. तर बघा बाईल ज्यूस जो आहे याचा जो पीएच आहे हा कसा आहे? 7च्या पलीकडे आहे. म्हणजेच काय की हा कसा आहे? अल्कली धर्मीय आहे. कसा आहे? अल्कली धर्मीय आहे. ओके, अल्कली स्वरूपाचा असल्यामुळे याचं कार्य काय असतं? तर सेम जे आहे स्वादुपिंडाचा जो रस आहे त्या पद्धतीचंच असतं की जे अन्न जे आहे जे ऍसिडिक होऊन खाली आलेलं आहे तर याच्यामध्ये हा ज्यूस मिक्स करून त्याला पुन्हा एकदा काय करणे? तर त्याला अल्कलीयुक्त करणे. ठीक आहे, त्यानंतर
गॉल ब्लॅडर जो आहे ज्याला आपण पित्ताशय असं म्हणतो, तर इथे हा रस साठवला जातो. ओके, स्टोरेज जे आहे, स्टोरेज साठवणे, तर कुठे स्टोरेज केला जातो हा रस, तर गॉल ब्लॅडर जे आहे ज्याला आपण पित्ताशय असं म्हणतो. ठीक आहे, गॉल ब्लॅडर. तर इथे जो आहे हा साठवला जातो. त्यानंतर बघा कुफर पेशी ज्या आहे, कुफर पेशीवरती ऑलरेडी प्रश्न यकृताच्या संदर्भात विचारला गेलेला आहे. तर कुफर पेशी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, कुफर पेशी, कुफर पेशी कुठे आढळतात असा तो प्रश्न आला होता. तर कुफर पेशी या कुठे आढळतात, तर यकृतामध्ये त्या आढळतात. ठीक आहे, कुफर पेशी. आता या कुफर पेशीचं कार्य काय आहे, तर बघा कुफर पेशीमधून काय होतं, तर मुख्यतः जे काही जीवाणू किंवा जे काही टॉक्झिन्स आहेत तर यांना नष्ट करण्याचं कार्य जे आहे हे कुफर सेल्स मार्फत जे आहे यकृतामधून केलं जातं. ओके, म्हणजे जे हानिकारक घटक आहेत, ओके, अन्नामध्ये जे विषबाधा असणारे जे घटक असतात, जीवाणू वगैरे, ओके, तर यांना संपवण्याचं जे काम आहे तर हे कुठून केलं जातं, तर आपल्याला टॉक्झिन्स मधून ते केलं जातं. ठीक आहे, चला त्यानंतर इमल्सिफिकेशन, पुढचा पॉइंट आहे इमल्सिफिकेशन. ओके, तर बघा इमल्सिफिकेशन जी कन्सेप्ट आहे तर ती समजून घ्या. बघा इमल्सिफिकेशन म्हणजे काय असतं, तर आपल्याला जे आहे मेद पदार्थ जे असतात फॅट्स, तर फॅट्सची जी संरचना असते ती कशी असते, घट्ट पद्धतीची असते आणि ती कॉम्प्लेक्स असते. आता ह्या फॅट्सला जे आहे विघटन करणं जे आहे ते थोडंसं अवघड जातं आणि विघटन केल्याच्या नंतर त्यांना ॲब्झॉर्ब करणं जे आहे, म्हणजे शरीरामध्ये त्यांची जिथे गरज असते तिथे शोषण करणं जे आहे मेद पदार्थांचं, हे कसं असतं, थोडंसं अवघड असतं. मग ह्याच्यासाठी काय केलं जातं की इमल्सिफिकेशन ही प्रक्रिया केली जाते बघा. ओके, मग असा जर प्रश्न आला की इमल्सिफिकेशन म्हणजे काय, तर इमल्सिफिकेशन कशाशी संबंधित आहे, तर मेद पदार्थ जे आहेत, मेद पदार्थांचं विघटन व त्यांचं पचन याच्याशी ते संबंधित आहे. ओके, कुठून होतं इमल्सिफिकेशन, तर यकृत जे आहे बघा, यकृतामधून जे काही बाईल ज्यूस, बाईल रस जो आहे, हा पित्तरस जो आहे हा जेव्हा स्त्रवला जातो तर याच्या माध्यमातून काय होतं, इमल्सिफिकेशन ही प्रक्रिया घडून येते. ओके, चला त्यानंतर पुढचे जे ग्रंथी आहेत बघा यांना म्हटलं जातं इंटेस्टायनल ग्लँड्स. इंटेस्टायनल ग्रंथी. ओके, इंटेस्टायनल ग्लँड्स, पुढचा आहे इंटेस्टायनल ग्लँड्स. आता बघा याच्यामधून काय आहे, तर आपल्याला विविध विकरे जे आहेत, हे विकरे जे आहेत तर हे स्त्रवले झालेले दिसतात. आता नावच काय, इंटेस्टाईन, म्हणजे कुठे असेल, तर आतड्यांमध्ये असतं बघा. आतड्यामध्ये जे विविध ठिकाण आहे, विविध ठिकाणी जे आहे, विविध लेयर्समध्ये जे आहे या ग्रंथी इथे उपस्थित असतात. आता याच्यामधून काय स्त्रवलं जातं, तर बेसिकली बघा याच्यामधून माल्टेज, सक्रेज, लॅक्टेज, ओके, असे घटक जे आहे इथे स्त्रवले जातात. माल्टेज, त्याचबरोबर लॅक्टेज, ओके, असे जे घटक आहे इथून स्त्रवले जातात. ओके, मग दुधामध्ये जे लॅक्टोज असतं मग त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी लॅक्टेज आहे बघा. माल्टोज जे आहे, जे गव्हामध्ये आपल्याला सापडतं तर त्याला ब्रेकडाऊन जे आहे, तर माल्टेज जे आहे माल्टोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी इथे वापरला जातो. आता बघा एक नाव जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे,
परीक्षाच्या दृष्टिकोनातून आता बऱ्याच वेळेस काय असतं की असे जे फॅन्सी वर्ड्स असतात बघा, तर ते परीक्षामध्ये नवीन पद्धतीने जे आहे पेपर नवीन पद्धतीने तिथे दिसावा म्हणून ते तसे शब्द जे आहेत ते प्रश्नामध्ये विचारले जातात. मग आता इंटरस्टायनल ग्लँड्सला जे आहे बघा दुसरं एक नाव आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर क्रिप्ट्स ऑफ लायबरकून असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे, तर हे नाव लक्षात असू द्या, नोट डाऊन करा हे नाव, क्रिप्ट्स ऑफ लायबरकून. क्रिप्ट्स ऑफ लायबरकून. ठीक आहे, क्रिप्ट्स ऑफ लायबरकून जर्मन नाव आहे. तर हे कोणाला म्हटलं जातं, तर इंटरस्टायनल ग्लँड्स जे आहेत यांचं हे दुसरं नाव आहे. त्यानंतर मला सांगा डिओडिनम जे आहे, काल आपण बघितलं होतं, तर डिओडिनम हा कुठं आढळतो, हा भाग लहान आतड्यामध्ये का मोठ्या आतड्यामध्ये, सांगा. चला कमेंट करा, जे जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत चला फास्ट कमेंट करा. कालच आपला टॉपिक झालाय बघा, डिओडिनम हा जो भाग आहे हा कुठे आढळतो, ब्रनर्स ग्रंथी जी आहे बघा, ब्रनर्स ग्रंथी. तर ही जी ब्रनर्स ग्रंथी आहे ही डुओडेनम या भागामध्ये आढळते. ओके, डुओडेनम हा जो भाग आहे कोणता आहे, यस व्हेरी गुड किरण यांचं कमेंट आलेलं आहे बघा. ओके, करेक्ट आन्सर आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे आहे डुओडेनम हा भाग आढळतो आणि या भागामध्ये काय असतात, ब्रनर्स ग्रंथी असतात बघा. कोणत्या असतात, ब्रनर्स ग्रंथी. ठीक आहे, ही जी ग्रंथी आहे ही आपण थोडक्यात बघूयात, याचे फंक्शन काय. तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामधून म्युकस जे आहे बघा, म्युकस, तर म्युकस इथून स्त्रवलं जातं. ठीक आहे, हे याचं मुख्य कार्य आहे. ठीक आहे, ब्रनर्स ग्लँड. त्यानंतर पीएच जो आहे हा पीएच ऑप्टिमाइज केला जातो कशासाठी, शोषणासाठी. ओके, अन्नाचं जे शोषण आहे हे शोषण व्यवस्थित पद्धतीने व्हावा त्यासाठी काय केलं जातं, पीएच हा बॅलन्स केला जातो, ऑप्टिमाइज केला जातो. तर असे जे विविध घटक आहेत बघा आपल्याला पचनग्रंथीचे आहेत ते बघायला मिळतात. ओके, त्यानंतर एक काल आपण एक शब्द बघितला होता बघा, काईम. आठवतंय, काईम नावाचा एक शब्द बघितला होता. काईम म्हणजे काय असतं, तर जेव्हा ऍसिड आणि अन्न एकत्रित पद्धतीने येतं आणि मिक्स होतं तर त्याला आपण काय म्हणतो, काईम असं म्हणतो. मग ह्या काईम मधून जे आहे बघा बऱ्याच वेळेस आतड्यांना जे आहे ती इंजुरी होऊ शकते. तर ह्या इंजुरीपासून प्रोटेक्ट करायला काय असतं, तर हे म्युकस जे आहे बघा, म्युकस हे ब्रनर्स ग्रंथीमधून जे आहे ते स्त्रवलं जातं. ओके, तर हे जे आहेत हे काही याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे आपण बघूयात की स्टेप्स ऑफ डायजेशन. ओके, अन्न जे पचन होतं तर पचन करण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. आता याचे जे क्रम आहेत बघा, प्रश्न कसे येतात, तर तुम्हाला क्रम जो आहे हा क्रम विचारला जातो. सांगा, पचन संस्थेमधील पचनाच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा त्याच्या ज्या पायऱ्या आहेत याचा योग्य क्रम लावा, याचा योग्य क्रम ओळखा, याचा योग्य क्रम सांगा. असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. मग तुम्हाला जे आहे बघा ऑप्शन जे आहेत ते मागे पुढे केले जातील. ओके, तर याचा जो योग्य क्रम आहे तो आपण इथे लिहून घेऊयात. ओके, आणि त्याचा जो अर्थ आहे तो सुद्धा आपण इथे समजून घेऊयात. पहिले जो क्रम आहे तो नोट डाऊन करून घ्या. पहिली स्टेप आहे इंजेक्शन. ओके, पहिली स्टेप काय आहे, इंजेक्शन. त्यानंतर दुसरी स्टेप आहे डायजेशन. त्यानंतर तिसरी स्टेप आहे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन. ओके, इंजेक्शन त्याचबरोबर डायजेशन, त्यानंतर आहे ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर आहे ॲसिमिलेशन.
ॲसिमिलेशन, त्यानंतर आहे इजेशन. अशा मुख्य ज्या आहेत बघा 5 स्टेप्स ज्या आहेत, 5 पायऱ्या तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतात, पचन प्रक्रियामध्ये बघायला मिळतात. आता याच्यावरती काय क्रम जो आहे तो खालीवरती केला जाऊ शकतो. जसं की चौथ्या नंबरला ॲसिमिलेशन आहे तर तो तिसऱ्या नंबरला ठेवला जाऊ शकतो. इथे कशाच्या ठिकाणी तर ॲब्झॉर्प्शनच्या ठिकाणी. ॲब्झॉर्प्शन जे आहे ते खाली थोडंसं ठेवलं जाऊ शकतं. ओके, मग असे क्रम जे आहेत, असे ऑप्शन जे आहेत तर ते तुम्हाला पर्याय तिथे इंटरचेंज करून देतात. ओके, तर हा जो क्रम आहे बघा 5 याचा तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता कन्सेप्टकडे वळूयात आपण. कन्सेप्ट काय ती समजून घेऊयात. तर इंजेशन म्हणजे काय असतं, जेव्हा अन्न जे आहे ते ग्रहण केलं जातं तोंडाद्वारे आणि त्यामध्ये लाळ जी आहे, लाळ मिक्स केली जाते, तर याला काय म्हटलं जातं, इंजेशन असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते भाग आहे, एक तर तोंडाचा पार्ट आहे, म्हणजे तोंडामध्ये जे आहे अन्न ते गेलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे काय झालं आहे, लाळचं जे आहे तर लाळ इथे मिक्स झालेली आहे. ओके, मग ही जी प्रक्रिया आहे याला काय म्हटलं जातं, इंजेशन असं म्हटलं जातं, इंजेशन. ओके, त्यानंतर जो घास इथे तयार झालेला आहे तो पोटाकडे सरकवला जातो. पोटामध्ये गेल्याच्या नंतर तिथे डायजेशन पद्धतीची जी प्रक्रिया आहे ही डायजेशन प्रक्रिया इथे बघायला मिळते. ओके, तर डायजेशन प्रक्रिया म्हणजे काय, तर जे कठीण पदार्थ आहेत ह्या कठीण पदार्थांना साध्या पदार्थांमध्ये रूपांतर केलं जातं. ओके, याला आपण म्हणतो डायजेशन असं म्हणतो. साध्या पदार्थांमध्ये काय केलं जातं, याला रूपांतर केलं जातं. रूपांतर करण्यासाठी आपण बघितलं विविध ग्रंथ आहेत, विविध ग्रंथांमध्ये विविध विकरे आहेत, विविध रस आहेत. ओके, तर इथे काय केलं जातं, डायजेशन मध्ये कठीण पदार्थ हे साध्या पदार्थामध्ये रूपांतर केले जातात. आता डायजेशन नंतर तिसरं आहे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, शोषण करून घेणे. मग आता एकदा साध्या पदार्थामध्ये रूपांतर झालं जेवण, तर त्याला जे आहे त्याच्यामधले जे आवश्यक घटक आहेत तर यांचं काय केलं जातं, शोषण केलं जातं शरीराकडून. ॲब्झॉर्प्शन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की कर्बोदके, मेद, प्रथिने यांचं जे आहे शोषण इथे केलं जातं. ओके, मग याच्यामध्ये जीवनसत्वे सुद्धा असतील, मिनरल सुद्धा असतील. ओके, मग बेसिकली काय तर कर्बोदके, त्यानंतर प्रथिने, त्याचबरोबर मेद पदार्थ यांचं काय केलं जातं, शोषण केलं जातं. का शोषण केलं जातं, कारण की यांची शरीराला ऊर्जेसाठी गरज असते, शरीराला फंक्शनिंगसाठी या घटकांची गरज असते. त्यानंतर चौथं जे आहे बघा ॲसिमिलेशन. ओके, चौथं काय आहे, ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशनचा अर्थ काय होतो इथे, तर ॲसिमिलेशन म्हणजे काय, तर ॲसिमिलेशन म्हणजे शोषण केलेले जे काही पदार्थ आहेत, ओके, शोषण केलेले जे काही घटक आहेत या घटकांना रक्तामध्ये सोडणे. ठीक आहे, कुठे जातात शोषण केलेले पदार्थ, पुन्हा रक्तामध्ये जातात. कुठे जातात, रक्तामध्ये जातात. मग आता रक्तामध्ये गेल्याच्या या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, ॲसिमिलेशन असं म्हटलं जातं. ओके, काय म्हटलं जातं, ॲसिमिलेशन असं म्हटलं जातं. तर रक्तामध्ये गेल्याच्या नंतर हे पदार्थ जे आहेत, हे जे घटक आहेत यांचे तुकडे जे झालेले आहेत तर हे पुन्हा पेशी, उती जिथे यांची गरज आहे तिथे ते प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे इजेशन. इजेशन म्हणजे काय, तर अनावश्यक जे घटक आहे, आता ज्याची शरीराला गरज नाही असे अनावश्यक जे घटक आहे हे शरीराबाहेर टाकले जातात. ओके, हे काय केले जातात, शरीराबाहेर टाकले जातात. तर यांना या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, इजेशन असं म्हटलं जातं, इजेशन. ओके, ह्या 5 स्टेप ज्या आहेत ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि या 5 स्टेपचे जे कार्य आहेत, याचे जे कन्सेप्ट्स आहेत ह्या सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, चला, याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का, या स्टेप्सबद्दल किंवा ग्रंथीबद्दल, चला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. जर क्लिअर असेल तर क्लिअर टाईप करा, काही डाऊट असेल तर तिथे प्रश्न टाईप करा. पुन्हा जे आहे आपण रिपीट इथे बघूया. चला, किरण क्लिअर आहे. चला, बाकीचे स्टुडंट्स कमेंट करा. ओके, क्लिअर आहे. चला, व्हेरी गुड.
ओके, आता काही जे नाव आहेत बघा. ओके, आता जे आजार आहेत, आजार जे आहे ते पचन संस्थेशी आपण संबंधित बघूया. ओके, आजार, पुढचं टायटल द्या डिसीजेस. ठीक आहे, आजार कशाशी संबंधित, पण पचन संस्थेशी संबंधित, म्हणजेच पोटाचे आजार कोणकोणते होतात. ठीक आहे, मग पोटाचे आजार म्हणजे काय, एक तर जठरमध्ये होऊ शकतं किंवा आतड्यांमध्ये होऊ शकतं, कुठेही तो आजार होऊ शकतो. ठीक आहे, एक एक करून जे आहे, जे आजार जे आहेत जे चर्चेमध्ये असतात, जे मुख्य आहेत बघा, ज्यांच्यावरती प्रश्न जे आहे जे विचारलेले आहेत, असे काही आजार जे आहेत ते आपण इथे बघूया. ओके, तर बघा बेसिक जो आजार आहे बघा कोणता आहे, तर इथे अल्सरचा आजार आहे. कोणता आजार आहे, अल्सरचा. ठीक आहे, अल्सर. बरोबर. आता अल्सरचा जो आजार आहे याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे याच्यामध्ये होतं काय एक्झॅक्टली बघा, लक्ष द्या. आता आपल्याला माहिती आहे की हे जे आपले जे काही भाग आहे, पोट असेल किंवा आतड्या असतील, याच्यावरती काय असतं, तर बेसिकली एक लाइनिंग असते, एक लेयर असते, म्युकसची लेयर असते. ती काय करते, प्रोटेक्ट करत असते. राईट. मग आता ही जी लेयर आहे जी विविध ठिकाणी आपल्याला सापडते, ही लेयर जेव्हा डॅमेज होते, ओके, हा जो थर असतो, हा थर जेव्हा डॅमेज होतो, डॅमेज झाल्यामुळे काय होतं, तर जे जठराची ओरिजिनल जी काही वॉल आहे या वॉलला डॅमेज पोहोचतो. याच्यामुळे काय होतं, तिथे इंजुरी होते, आणि इंजुरीलाच काय म्हटलं जातं, तर अल्सर असं म्हटलं जातं. ओके, अल्सर काय असं म्हटलं जातं. आता हे जे अल्सर आहे तर याच्या मागचं कारण काय मुख्य, तर बघा एक बॅक्टेरिया आहे एच पायलोरी नावाचा. एच पायलोरी नावाचा बॅक्टेरिया आहे. तर हा बॅक्टेरिया काय करतो, जीवाणू, तर हे अल्सर जे आहे याच्या मागे तो कारणीभूत आहे. ओके, तर हा एक इथे आजार आहे बघा जो पोटाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, सिम्पटम्सचा जर विचार केला तर सिम्पटम्स जवळपास कॉमन सेन्स जर विचार केला तर तेच असतात बघा, की पोट दुखणे, ॲब्डोमेन पेन होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, ठीक आहे, अन्न पचन न होणे, ठीक आहे, डायरिया होणे, ओके, ॲसिडिटी होणे. तर असे जे कॉमन सिम्पटम्स जे आहेत ते प्रत्येक पचनसंस्थेच्या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्यानंतर बघा एच पायलोरीमुळे दुसरा एक आजार होतो, त्याला गॅस्ट्रायटिस असं म्हणतात. काय म्हणतात, गॅस्ट्रिटायटिस. गॅस्ट्रिटायटिस. ओके, तर गॅस्ट्रिटायटिस जो आजार आहे बघा, तर याच्यामध्ये काय होतं की बेसिकली पोट जे आहे याच्यामध्ये ब्लोटिंग निर्माण होते. ओके, ज्याला आपण म्हणतो पोट जे आहे, पोट फुगणे. बरोबर. मग हे जे पोट फुगतं तर याला, हे जे आहे याला गॅस्ट्रिटायटिसचा आजार म्हणतात. आणि त्याचबरोबर एच पायलोरी जो आहे तर याचे जे अनेक प्रजाती आहेत ते याला रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, त्यानंतर महत्त्वाचा आहे बघा IBS सिंड्रोम आहे. IBS. ओके, पुढचा आजार आहे IBS. IBS लाच म्हटलं जातं इरिटेबल बोवेल सिंड्रोम. इरिटेबल बोवेल सिंड्रोम. ओके, इरिटेबल बोवेल सिंड्रोम. आता बघा इथे शेवटी शब्द काय आलेला आहे, सिंड्रोम असा आलेला आहे. याचाच अर्थ काय की सिंड्रोम म्हणजे ही एक कंडिशन आहे. ओके, हा आजार तर आहेच, त्याचबरोबर ही काय एक अवस्था आहे, कंडिशन आहे. म्हणजेच काय, डायबिटीज सारखंच ही जी कंडिशन आहे ही काय असणार आहे, लॉंग टर्म असणार आहे. अनेक वर्ष ती जी आहे ती व्यक्तीमध्ये असणार आणि शेवटपर्यंत जी आहे ही बरी सुद्धा होणार नाही. मग आता ही जी कंडिशन असते याच्यामध्ये काय होतं, हे जे कोलोन आहे बघा, इथे लक्ष द्या फिगरकडे, हे जे कोलोन आहे तर ह्या कोलोनच्या पार्टच्या इथे काय होतं, इथे सूज येते. ओके, आणि सूज आल्यामुळे काय, तर इथे पाण्याचं शोषण होत नाही, आणि पाण्याचं शोषण न झाल्यामुळे काय होतं, तर इथे कॉन्स्टिपेशन होतं आणि त्याचबरोबर पोटाला जे आहे तो त्रास होतो. ओके, मग हे जे आहे ही जी कंडिशन आहे ही नेहमी जी आहे सातत्याने आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये जी आहे ती दिसून येते. त्यालाच काय म्हणतात, इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणतात. आता शब्द काय, इरिटेबल. मग याचा अर्थ काय होतो, या आजारामध्ये काय होतं की बेसिकली अनकम्फर्टेबलनेस. ओके,
पोटामध्ये असेल किंवा मग प्रत्येक वेळेस जे आहे बघा, जे लक्ष जे आहे ते पोटाकडेच असतं, कारण की तिथून जे आहे त्या वेदना ज्या आहे त्या नेहमी जे अनकम्फर्टेबलनेसची जी फिलिंग आहे तर ती सातत्याने तिथे येत असते बघा. ओके, त्याच्यामुळे काय म्हटलं जातं, इरिटेबल बोवेल सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्यानंतर आयबीएसचा जो एक तीव्र प्रकार आहे बघा, आयबीएसचा काय आहे, एक तीव्र प्रकार आहे. तर तीव्र प्रकार जो असतो आयबीएसचा त्याला काय म्हटलं जातं, पुढचा आजार आहे बघा क्रोन्स डिसीज असं म्हटलं जातं. क्रोन्स डिसीज. काय म्हटलं जातं, क्रोन्स डिसीज. ओके, हा काय आयबीएसचा तीव्र प्रकार आहे. ओके, क्रोन्स डिसीज. त्यानंतर पुढचा आजार आहे बघा सिलियाक डिसीज. सिलियाक डिसीज. सिलियाक डिसीज. आता बघा, तुम्ही हा शब्द ऐकून असाल बऱ्याच वेळेस, ग्लुटेन नाही का, की गव्हामध्ये ग्लुटेन सापडतं नाही का, किंवा असं जे डायलॉग्स आहेत बघा बऱ्याच वेळेस आपल्याला ऐकायला मिळतात की आय एम ग्लुटेन फ्री, बरोबर, किंवा दिस फूड डज नॉट कंटेन ग्लुटेन, राईट. मग हा जो ग्लुटेन नावाचा घटक असतो हा विविध आपल्याला जे काही आपले जे सिरियल्स आहेत, ओके, गहू असेल, बाजरा आहे, त्यानंतर ज्वारी आहे, रागी आहे, ओके, हे जे काही आपले फूड ग्रेन्स आहेत या फूड ग्रेन्समध्ये आपल्याला ग्लुटेन नावाचा भाग बघायला मिळतो. ओके, मग हा जो ग्लुटेन घटक असतो हा बऱ्याच व्यक्तींमध्ये काय करतो, इथे एलर्जी क्रिएट करतो. काय क्रिएट करतो, एलर्जी क्रिएट करतो. मग ही जी एलर्जी असते याच्यामुळे काय होतं, तर शरीरामध्ये पोटामध्ये त्रास होतो, ग्लुटेन हे पचत नाही, ब्लोटिंग होते आणि पोटामध्ये जे आहे तो सतत त्रास आपल्याला बघायला मिळतो. मग हे जे आजार आहे असा ज्याच्यामध्ये चपाती वगैरे खाल्ल्याच्या नंतर किंवा ग्लुटेन युक्त फूड जे आहे ते कंझ्युम केल्याच्या नंतर काय आहे, तर इरिटेशन होतं, पोटामध्ये त्रास होतो. तर अशा आजाराला म्हटलं जातं सिलियाक डिसीज असं म्हटलं जातं बघा. ओके, सिलियाक डिसीज. ओके, त्यानंतर बाकी जे आहे बघा, तर कोलोन कॅन्सर जो आहे बघा हा सुद्धा याचे जे प्रमाण आहे तर हे सुद्धा वाढत चाललेलं आहे बघा. ओके, कॅन्सरमध्ये जो आहे बघा कोलोनचा कॅन्सर आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण पोटाचा कॅन्सर असं म्हणतो. ठीक आहे, मग आता फेमस जो ॲक्टर आहे बघा हॉलिवूडचा, ओके, तर त्याचं जे आहे बघा त्याचं निधन झालं बघा काही काळापूर्वी. तर चॅडविक बोसमॅन जे आहे बघा ब्लॅक पॅन्थर या मूवीचे जे ॲक्टर आहे, ओके, तर यांचं निधन जे आहे ते एकदम एकदम कमी काळामध्ये जे आहे बघा, कमी वयाच्या असताना त्यांचं झालं होतं. तर त्याच्या मागं जे कारण होतं तर ते काय होतं, तर कोलोन कॅन्सर हे कारण होतं बघा. ओके, त्यामुळे सुद्धा हा जो कॅन्सर आहे हा सुद्धा न्यूजमध्ये होता. बघ, हा कॅन्सर म्हणजे काय असतं की तेच आहे बघा की पेशी जी जे आहे बघा कोलोनमध्ये जे आहे पेशी ज्या आहेत त्या अनियंत्रितपणे काय होतात, वाढतात. ओके, आणि इन्स्टॅबिलिटी जी आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जे कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता यांची संपून जाते. मग कार्यक्षमता संपून गेल्याच्या नंतर काय होतं, तर तिथे जे आहे कोलोन जे आहे कोलोनला तिथे अल्टरनेटिव्ह दुसरा नाही. ओके, मग तिथे जे आहे तिथे अन्न जे आहे बघा ते तिथे तसंच राहणार, त्याच्यामुळे जे आहे तिथे दुसऱ्या डिसीजेस जे आहेत ते तिथे पोटामध्ये येणार. ओके, तर अशा काही मेजर डिसीजेस ज्या आहेत बघा ह्या आपल्याला इथे बघायला मिळतात. कशाच्या संदर्भात, पचन संस्थेच्या संदर्भात. तर एकत्रितपणे जे आहे ओव्हरऑल जर आपण टॉपिक बघितला पचन संस्था, ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का? येस, काही डाऊट्स आहेत का? चला कमेंट करा. सुमित्रा, ज्योती, त्यानंतर पूजा, किरण, चला जे जे विद्यार्थी आहेत, ओके, अक्षय, हेमंत, चला इकडे विनायक, चला कमेंट करा. जे जे विद्यार्थी आहेत क्लिअर आहे का? ओके, अजून बाकीचे स्टुडंट्स कमेंट करा.
ओके, क्लिअर आहे. चला, व्हेरी गुड. ठीक आहे. तर पुढचा जो टॉपिक आहे बघा आपला, तर हा ग्रंथी संस्था आहे बघा. ओके, ज्याला आपण मानवी ग्रंथी व संप्रेरके. ओके, तर हा आपला पुढचा टॉपिक आहे. तर ह्यूमन ग्लँड सिस्टीम. ओके, ह्यूमन ग्लँड सिस्टीम. पुढचं टायटल द्या, ह्यूमन ग्लँड सिस्टीम, मानवी ग्रंथी संस्था. ते पुढचं टायटल काय असेल, मानवी ग्रंथी संस्था. कोणकोणत्या ग्रंथ माहिती आहे बरं तुम्हाला, सांगा बरं, चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. येस, इथे उपस्थित असलेले विद्यार्थी सर्वजण वर्गामध्ये चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि इथे सुद्धा सांगा कोणकोणत्या ग्रंथी माहिती आहे तुम्हाला. येस, ओके, पिट्युटरी ग्लँड. अजून, ओके, लिव्हर. ठीक आहे. चला, अजून कोणकोणत्या त्या ग्रंथीच्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत बरं. येस, आयोडीनशी संबंधित थायरॉइडच्या आहेत. चला, चॅट बॉक्समध्ये कमेंट करा इथे ऑनलाईन स्टुडंट्स. चला, कोणकोणत्या ग्रंथी माहिती आहे तुम्हाला. येस, काय असतात बरं ग्रंथी. ओके, सलायवरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड्स. व्हेरी गुड. चला, किरण, व्हेरी गुड. ओके, ॲड्रेनल ग्लँड. व्हेरी गुड. ठीक आहे. चला, आता बघा प्रश्न कसे विचारले जातात हे आपल्याला बेसिकली माहिती पाहिजे. ओके, प्रश्नांचं स्वरूप जर माहिती असेल तर आपल्याला ह्या टॉपिकला कसं वाचायचं, कसं अप्रोच करायचं आणि यामधल्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत या आपल्याला इथे कळतील. ओके, तर आपल्याला प्रश्न जे आहेत बघा कसे विचारले जातात. तर पहिलं जे आहे सर्वात महत्त्वाचं, तर आपल्याला लोकेशन जे आहे, लोकेशन आपल्याला विचारलं जातं. काय विचारलं जातं, लोकेशन आपल्याला विचारलं जातं. कशाचं, तर ग्रंथींचं. तर पर्टिक्युलर ग्रंथी कुठे लोकेटेड आहे. समजा आता उदाहरणार्थ ॲड्रिनल ग्लँड, तर ॲड्रिनल ग्लँड जे आहे हे कुठे लोकेटेड आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर किडनीच्या तिथे ते काय आहे, लोकेटेड आहे. ओके, त्यानंतर विविध जे त्यांचे कार्य असतात की त्यांच्यामधून कोणकोणते संप्रेरके हे स्त्रवले जातात, तर हे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर अंतस्त्रावी ग्रंथी आणि बाह्यस्त्रावी ग्रंथी यांच्यामधला काय फरक असतो. त्यानंतर कोणत्या ग्रंथी या अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये मोडल्या जातात, कोणत्या ग्रंथी या बाह्यस्त्रावी ग्रंथीमध्ये मोडल्या जातात, असे जे प्रश्न आहेत बघा हे आपल्याला एक्सपेक्टेड असतात. ओके, तर आता टॉपिक सुरू करण्याच्या पहिले जे आहे बघा काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ह्या चॅप्टरच्या रिलेटेड जे आहेत आपण इथे समजून घेऊया. सर्वात पहिले जे आहे बघा ग्रंथी म्हणजे काय, आणि त्याचबरोबर ग्रंथीमधून जे स्त्रवणारे जे संप्रेरके आहेत यांचा अर्थ काय होतो. ओके, ग्रंथी आहे, ग्रंथीमधून काय स्त्रवतात, संप्रेरके जे आहेत ते स्त्रवतात. ओके, संप्रेरकांनाच आपण काय म्हणतो, हॉर्मोन्स असं म्हणतो, हॉर्मोन्स. ओके, आणि ग्रंथी म्हणजे काय तर ग्लँड्स. आता इमॅजिन करा पोस्ट ऑफिस. ओके, पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिसमध्ये काय आपण काय करतो की एक पत्र आपण पाठवतो, राईट. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय पत्र पाठवलं जातं. आता पत्रामध्ये काय असतो, एक मेसेज असतो, राईट. आता हे जे मेसेजिंग सर्व्हिस आहे, तर मेसेजिंग सर्व्हिस जे आहे हे संप्रेरक जे आहे ती कार्य करतात. ओके, म्हणजे हॉर्मोन्स थोडक्यात काय असतात तर एक मेसेजिंग सर्व्हिस म्हणून ते कार्य करतात. मेसेज पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते करत असतात कोण, संप्रेरके. समजा आता इमॅजिन करा पिट्युटरी ग्लँड आहे. ओके, डोक्यामध्ये जे आहे पिट्युटरी ग्लँड आहे आणि या पिट्युटरी ग्लँडला दुसऱ्या ग्रंथीला सांगायचं आहे की पर्टिक्युलर एन्झाईम जे आहे, विकर जे आहे
ते आपल्याला इथे स्त्रवायचे आहेत, ते आपल्याला तयार करायचे आहेत, किंवा पर्टिक्युलर इथे आपल्याला हॉर्मोन जो आहे तो ॲड्रेनलिन नावाचा जो आहे तो आपल्याला इथे स्त्रवायचा आहे. तर असा मेसेज एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीला द्यायचा आहे, किंवा एका ग्रंथीपासून ते दुसऱ्या स्नायूला द्यायचा आहे, दुसऱ्या विविध अंगाला द्यायचा आहे, हृदयाला द्यायचा आहे, फुफ्फुसाला द्यायचा आहे, किडनीला द्यायचा आहे, की जो रेट आहे फिल्ट्रेशनचा किडनीमध्ये ब्लड फिल्ट्रेशनचा तर तो किती दर असला पाहिजे, हृदयाचे जे ठोक्यांचा जो बीट आहे तर तो वाढवला पाहिजे का कमी केला पाहिजे. तर विविध फंक्शनिंग जे आहे शरीरामध्ये तर ही एकमेकांशी काय झाली पाहिजे, सुसंगत झाली पाहिजे, कोऑर्डिनेशन याच्यामध्ये झालं पाहिजे. पण हे कोऑर्डिनेशन कधी स्थापन होईल, जेव्हा प्रत्येक भाग जो आहे हा एकमेकांशी व्यवस्थित सुसंवाद झालेला असेल. ओके, एकमेकांशी काय झालेला असेल, तिथे व्यवस्थित कम्युनिकेशन तिथे झालेलं असेल. कम्युनिकेशन जर असेल तर तेव्हाच एका भागाला कळणार की तिकडे काय चालू आहे आणि इकडे आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे जी बॅलन्सिंग असते शरीरामध्ये, ज्याला आपण होमिओस्टॅसिस असं म्हणतो, तर होमोस्टॅसिस मेंटेन करताना जे आहे आपल्याला मॅसेजिंगची गरज असते. आणि हे जे मॅसेजिंगचं कार्य असतं हे कोणाकडून केलं जातं, तर हॉर्मोन्सकडून केलं जातं. म्हणजे हॉर्मोन्स काय असतात, हे एक मॅसेज पोहोचवणारे घटक असतात. हॉर्मोन्स जर तिथे पोहोचले याचा अर्थ काय, की तिथे त्या पर्टिक्युलर कार्य तिथे करायचं आहे. बघा आता बऱ्याच वेळेस असं शब्द तुम्ही ऐकता, सेरोटोनिन हॉर्मोन आहे, बरोबर, याला हॅपीनेस हॉर्मोन असं म्हणतात, बरोबर. सेरोटोनिन आला म्हणजेच काय, की आनंद जो आहे बघा तो तिथे दिसून येतो चेहऱ्यावरती वगैरे, राईट. म्हणजे हे जे एक्सप्रेशन जे हॉर्मोन्स आहेत, बरोबर, कोणत्या स्नायूला कसं एक्सप्रेस करायचं आहे, तर हे सुद्धा जे कार्य आहेत ते कुठून केले जातात, तर ग्रंथीद्वारे केले जातात. त्याच माध्यमातून जे आहे हॉर्मोन्सद्वारे हे केले जातात. ओके, आता याच्यामध्ये की फॅक्ट्स जे आहेत बघा, कन्सेप्ट याच्यामध्ये एवढी आहे, त्याबरोबर जे परीक्षामध्ये जे विचारले जाऊ शकतात घटक ते आपण इथे लिहून घेऊयात. ओके, त्यानंतर याच्यामध्ये जे आहे बघा, दोन आपल्याला याच्यामध्ये प्रकार बघायला मिळतात. एक आहे एंडोक्राइन ग्लँड्स, अंतःस्रावी ग्रंथी. त्यानंतर पुढचा आहे बाह्यस्रावी ग्रंथी, याला एक्झोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं. एक्झोक्राइन ग्लँड्स. ओके, दोन प्रकारच्या ग्रंथी आहेत, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन, अंतःस्रावी त्याचबरोबर बाह्यस्रावी. आता या दोन्हीमध्ये फरक काय, कन्सेप्ट कला लक्ष द्या. अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे अशा ग्रंथी ज्याच्यामधून डायरेक्टली जे संप्रेरके आहेत, हॉर्मोन्स जे आहेत ते डायरेक्टली रक्तामध्ये सोडले जातात. कुठे सोडले जातात, डायरेक्ट ब्लडमध्ये. काय सोडले जातात, तर हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरके. मग अशा ज्या ग्रंथी असतात ते डायरेक्ट त्यांचे हॉर्मोन्स ब्लडमध्ये सिक्रीट करतात, तिथे स्त्रवतात. त्याला काय म्हटलं जातं, एंडोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं. ओके, आणि जे डायरेक्ट रक्तामध्ये न सोडता कोणत्या तरी अवयवामध्ये सोडतात, ठीक आहे, जसं आपण पोटामध्ये बघितलं, गॅस्ट्रिक ग्लँड्स जे आपण बघितले, राईट. गॅस्ट्रिक ग्लँड्स रक्तामध्ये सोडतायत का, नाही. त्याच्यामधले जे एन्झाईम्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, ते काय करतायत, तर ते डायरेक्ट अन्नामध्ये, ओके, जे फूड आहे तर तिथे ते स्त्रवले जात आहेत. मग अशा ज्या ग्लँड्स असतात जे रक्तामध्ये न सोडता कुठेतरी एखाद्या विशिष्ट भागामध्ये जे आहे ते स्त्रवतात, त्यांना काय म्हटलं जातं, तर एक्झोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं बघा. ओके, कुठे स्त्रवतात हे हॉर्मोन्स, आउट, म्हणजे कुठे, बाहेर, तर बाहेर एखाद्या शरीराच्या अवयवाच्या तिथे. ओके, अशी ती कन्सेप्ट आहे बघा. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे की याच्यामध्ये यांना डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं. डक्टलेस. ओके, डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं आणि यांना डक्ट ग्लँड्स असं म्हटलं जातं. आता हे डक्टलेस आणि डक्ट काय, तर एक जे ओपनिंग असते, ओपनिंग, ओके, जी बंदही होते आणि ओपनही होते, अशी जी ओपनिंग असते, तर ही जी ओपनिंग आहे याला डक्ट असं म्हटलं जातं. तर हे जे डक्ट असतात हे एंडोक्राइन ग्लँड्समध्ये नसतात, त्याचबरोबर एन्झोक्राइन ग्लँड्समध्ये ते असतात. ओके, त्याच्यामुळे हा असा जो फॅक्ट आहे बघा, हा MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी डक्टलेस ग्लँड हे कोणाला म्हटलं जातं, ठीक आहे. डक्टला आपण काय म्हणतो, नलिका असं म्हणतो. काय म्हणतो, नलिका. ठीक आहे.
नलिका. मग प्रश्न कसे विचारले जातील की नलिका विरहित ग्रंथी कोणत्या असतात, तर कोणत्या असतात तर एंडोक्राइन असतात, अंतस्रावी असतात. आणि ज्यांच्यामध्ये नलिका असतात म्हणजे डक्ट असतात ते कोणत्या आहेत तर इथे एक्झोक्राइन आहे. ओके. त्यानंतर ग्रंथी संस्थेशी संबंधित कोण व्यक्ती आहे ज्यांना जे बेसिकली जे आहे श्रेय हे दिलं जातं, तर हे नाव इथे विसरायचं नाही. थॉमस एडिसन. ठीक आहे, थॉमस ॲडिसन. ठीक आहे, थॉमस ॲडिसन हे नाव इथे विसरायचं नाही. ओके. कशाशी संबंधित आहे तर ग्रंथी संस्थेशी संबंधित आहे. काय म्हटलं जातं यांना, फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी असं म्हटलं जातं. फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी. ओके. एंडोक्रायनॉलॉजीचे जनक असा जर प्रश्न आला कोणाला ओळखलं जातं तर व्यक्तीचं नाव काय, थॉमस एडिसन आहे. ओके. त्यानंतर जे आहे बघा आपल्याला संप्रेरक जे आहे, संप्रेरकाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. ओके. संप्रेरकाचे एकसारखे गुण असतात का तर नाही, विविध प्रकार आपल्याला संप्रेरकाचे बघायला मिळतात. कारण की वेगवेगळे जे मेसेजेस आहेत तर ते तिथे पोहोचवले जातात. त्यामुळे वेगवेगळे प्रकार आपल्याला हॉर्मोन्सचे इथे बघायला मिळतात. जसं की काही हॉर्मोन्स जे आहेत यांना अमायनो आम्ल हॉर्मोन्स असं म्हणतात. काय म्हणतात, अमिनो आम्ल हॉर्मोन्स. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जे पेप्टाइडशी रिलेटेड आहे बघा, जे पेप्टाइड चेन्स फॉर्म होतात त्याच्याशी संबंधित आहे, यांना पेप्टाइड हॉर्मोन्स असं म्हणतात. पेप्टाइड हॉर्मोन्स. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे प्रोटीन हॉर्मोन्स. प्रोटीन हॉर्मोन्स. आणि चौथा जो आहे तो आहे स्टिरॉइड हॉर्मोन्स. स्टेरॉइड हॉर्मोन्स. ओके. तर हॉर्मोन्स जे आहेत बघा या पद्धतीने कार्य करतात. ओके. तर पेप्टाइड संप्रेरके जे आहे बघा हे मुख्यतः आपल्याला चेतापेशीमध्ये आढळतात. कुठे आढळतात, चेतापेशीमध्ये. म्हणजे जे मेंदू आहे, मेंदूमध्ये आपल्याला इथे संपर्क करण्याचं जे कार्य असतं म्हणजे न्यूरो ट्रान्समिशन ही जी प्रक्रिया आहे तर ही कोणामार्फत घडते तर पेप्टाइड हार्मोन्सद्वारे घडते. ओके. न्यूरो ट्रान्समिशन चेतापेशीमध्ये ते आढळतात मेंदूमध्ये. त्यानंतर विविध हार्मोन जे आहे बघा ते फीडबॅक मेकॅनिझम म्हणूनही कार्य करतात. ओके. फीडबॅक मेकॅनिझम. ओके. फीडबॅक मेकॅनिझम. समजा पोटामध्ये त्रास होतोय, राईट, तर मग विविध हार्मोन जे आहेत ते शरीराला जे आहेत ते कळवतात. तसे सिम्पटम्स जे आहेत ते दिसून येतात. जसं की फेस जे आहे बघा, फेसचे एक्सप्रेशन चेंज होतील. डोळ्यामध्ये जे आहे बघा डोळ्याचा कलर जो आहे तो चेंज होईल, राईट. किंवा जे काही आवाज जो आहे बघा हा आवाज कमी जास्त वगैरे होईल, बरोबर. किंवा मग शरीराचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा कमी जास्त होईल. तर असे जे सिम्पटम्स आहेत तर हे काय आहेत, एक प्रकारचं फीडबॅक मेकॅनिझम आहे. तर हे सुद्धा कार्य कोणाकडून केलं जातं तर संप्रेरकाद्वारे केलं जातं, म्हणजेच हॉर्मोन्सद्वारे ते केलं जातं. ओके. चला त्यानंतर जे आहे बघा आपण मुख्य जे अंतस्त्रावी ग्रंथी आहेत या आपण इथे एक एक करून बघूया. ओके. पुढचं टायटल द्या, एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स. त्याच्यामध्ये पहिलं घ्या हायपोथॅलॅमस. 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 हायपोथॅलॅमसलाच काय म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर. बघा आता लोकेशन आपण बघूया तिथे फिगरमध्ये कुठे लोकेटेड आहे. तर हायपोथॅलॅमस जे आहे आपल्याला इथे मेंदूमध्ये जे आहे आतमध्ये इथे बघायला मिळतो, पिट्युटरी ग्लँडच्या वरती. ओके. हायपोथॅलॅमस जे आहे
आता हायपोथॅलेमसला काय म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर असं म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर, सुप्रीम कमांडर. सुप्रीम कमांडर याच्यामुळे म्हटलं जातं कारण की वेगवेगळे जे न्यूरो हार्मोन्स आहेत म्हणजे चेतामध्ये असलेले संप्रेरके, तर यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं कार्य जे आहे ते कोण करतं, तर हायपोथॅलेमस करतो. ओके. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड जे आहे, ज्याला मास्टर ग्लँड सुद्धा आपण म्हणतो, मग या मास्टर ग्लँडवरती सुद्धा नियंत्रण जे आहे हे कोण करतं, तर हायपोथॅलेमस करतो. म्हणून सुद्धा याला काय म्हटलं जातं, सुप्रीम कमांडर असं म्हटलं जातं. मग पुढचा पॉईंट काय असेल, तर पिट्युटरी ग्लँड जी आहे, पिट्युटरी ग्रंथी, ओके, पिट्युटरी ग्रंथी, या ग्रंथीवर सुद्धा काय केलं जातं, नियंत्रण केलं जातं. कुणाकडून, तर हायपोथॅलेमस कडून. ओके. त्यानंतर महत्त्वाचे जे हॉर्मोन्स आहेत बघा, हे हॉर्मोन्स आपल्याला माहिती पाहिजेत. ओके. तर काही हॉर्मोन्स आहेत बघा, हे हायपोथॅलेमस कडून काय केले जातात, तर प्रोड्यूस केले जातात, त्यांच्याकडून ते उत्पादन केले जातात. आता हे कोणते हॉर्मोन्स आहेत, तर संप्रेरकांची जी लिस्ट आहे तर ती लिहून घ्या. बऱ्याच वेळेस जे आहेत असे प्रश्न विचारले जातात, खालीलपैकी कोणते संप्रेरके हे हायपोथॅलेमस या ग्रंथीकडून जे आहे तयार केले जातात. पहिला आहे TRH, थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, थायरोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. ओके. त्यानंतर दुसरा आहे GnRH, GnRH. आता इथे RH कॉमन आहे बघा, तिथे तुम्ही फक्त असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, कारण त्याचा अर्थ काय होतो, सेमच होतो, रिलीजिंग हार्मोन, रिलीजिंग हार्मोन. ठीक आहे, त्याच्यामुळे वारंवार ते लिहिण्याची गरज नाही. तर जीचा फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे, गोनॅडोट्रोपिन हार्मोन असं म्हणतात, गोनॅडोट्रोपिन, गोनॅडोट्रोपिन. ओके. त्यानंतर आहे GHRH, तिसरा आहे GHRH. GHRH मध्ये काय, तर ग्रोथ हार्मोन याला म्हटलं जातं, म्हणजे वाढीसाठी जो रिस्पॉन्सिबल संप्रेरक आहे तर याला ग्रोथ हार्मोन असं म्हणतात. ओके. ग्रोथ हार्मोन, रिलीजिंग हार्मोन. आता ग्रोथ हार्मोनचं एक वैशिष्ट्य असं आहे बघा की ग्रोथ हार्मोनचं जर आपल्याला दिसून आली, त्याचबरोबर याची जर कमतरता जर आपल्याला दिसून आली, तर आपल्याला दोन पद्धतीचे आजार जे आहेत ह्या संप्रेरकाशी संबंधित बघायला मिळतात. ते आजार कोणते आहेत, तर अतिस्रावण जर झालं ग्रोथ हार्मोनचं तर आपल्याला जायगेंटिझम हा आजार बघायला मिळतो. याच्यामध्ये काय होतं की शरीराची अतिवाढ होते बघा, एक तर हाईटच खूप वाढणार, किंवा हात जे आहेत किंवा पाय जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांची लेंथ जी आहे तर ती वाढणार. ओके. तर ते अननॅचरल पद्धतीने ते दिसून येतं. ठीक आहे. तर जायगेंटिझम एक आहे, आणि जर कमतरता असेल तर ड्वार्फिझम नावाचा जो आजार आहे तर हा इथे आपल्याला बघायला मिळतो. कोणते दोन आजार आहेत मग, जायगेंटिझम आणि ड्वार्फिझम. ड्वार्फिझम म्हणजे काय, की शरीराची वाढ जी आहे ती होतच नाही. ओके. एक तर हाईट एकदमच कमी राहणार, किंवा हाडांची जी वाढ आहे तर ती व्यवस्थित होणार नाही. ठीक आहे. तर अशा ज्या आजार आहेत तर हे आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोस्टॅटिन. पुढचा आहे सोमॅटोस्टॅटिन. हा जो संप्रेरक आहे हा सुद्धा तयार केला जातो. त्यानंतर शेवटचा आहे डोपामिन. डोपामिन. ओके. डोपामिन फेमस आहे बघा. डोपामिनमुळे जे आहे बघा आनंद, हॅपीनेस,
ओके, जॉय जे आपण म्हणतो, तर हे जे आहे अशा पद्धतीच्या फिलिंग्स असतात तर त्या डोपामिन या हार्मोनमुळे येतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी ग्रंथी आहे बघा महत्वाची, जिला मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी म्हटलं जातं, ती आहे पियुषिका ग्रंथी, ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. हा म्हणतो पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्रंथी. ओके, पिट्युटरी ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड. ओके. त्यानंतर कुठे लोकेटेड आहे असं जर प्रश्न आला की हायपोथॅलॅमसच्या वरती असते, तर वरती असते का, चुकीचं विधान आहे. कुठे असते तर हायपोथॅलॅमसच्या खाली असते. ओके, तर इथे लिहूयात आपण हायपोथॅलॅमसच्या खाली. त्यानंतर काय म्हटलं जातं, मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं. मास्टर ग्लँड, मास्टर ग्लँड. त्याला सुप्रीम ग्लँड का बरं म्हटलं जात होतं, कारण ते पिट्युटरी ग्लँड वरती कंट्रोल करत होतं. इथे जे आहे याला मास्टर ग्लँड याच्यासाठी म्हटलं जातं कारण की हे इतर अंतःस्रावी ग्रंथीवरती नियंत्रण ठेवतं. इतर ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, इंडोक्राइन ग्लँड्स, यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे ते कोण करतं, पिट्युटरी ग्लँड हे करत असतं. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, मास्टर ग्लँड्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मास्टर ग्लँड्स. ओके. त्याच्यानंतर कोणकोणते संप्रेरके हे याच्यामधून तयार होतात हे आपण इथे बघूयात. आता पिट्युटरी ग्लँडचं वैशिष्ट्य असं आहे बघा, इथे जर तुम्ही लोकेशन याचं बघितलं या फिगरमध्ये, तर इथे तुम्हाला याचे दोन भाग दिसतील. ओके, पिट्युटरी ग्लँड जे आहे बघा, या पिट्युटरी ग्लँड जे आहे बघा, तुम्हाला बेसिकली दोन भाग इथे बघायला मिळतात. ओके, इथे जे आहे पिट्युटरी ग्लँड आहे बघा, तर इथे जे आहे बघा दोन भाग आहे, 1 आणि 2. ठीक आहे. मग पहिल्या भागाला जे आहे बघा अँटीरियर पिट्युटरी असं म्हटलं जातं आणि दुसऱ्याला जे आहे पोस्टेरियर पिट्युटरी असं म्हटलं जातं. एक आहे अँटीरियर, दुसरा आहे पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे, दोन भाग पडतात कोणते, अँटीरियर आणि पोस्टेरियर. तर एवढ्या डीपमध्ये जाऊन सुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. जसं की ऑक्झिटोसिन नावाचा जो संप्रेरक आहे, ओके, जो बऱ्याच वेळेस आपण बघतो की ऑक्झिटोसिन जे इंजेक्शन जे आहेत बघा, हे प्रेग्नेन्सीच्या वेळेस वगैरे जे आहे जनावरांना दिले जातात, राईट. तर हे जे ऑक्झिटोसिन जे आहे, तर ऑक्झिटोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे तर ते कोणत्या भागापासून ते क्रिएट केलं जातं. मग ऑप्शन जर तुम्हाला दोन्ही आले तिथे अँटीरियर आणि पोस्टेरियर, तर तुमचं उत्तर काय असेल, पोस्टेरियर आहे बघा. ठीक आहे. मग एक एक करून जे आहे बघा कोणत्या संप्रेरके इथे प्रोड्यूस केले जातात हे आपण बघूयात. तर पहिलं आहे अँटीरियर पिट्युटरी. अँटीरियर पिट्युटरी मधून काय प्रोड्यूस केलं जातं हे इथे बघूयात. पहिला आहे ग्रोथ हार्मोन. ओके, सिमिलर आहे ग्रोथ हार्मोन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला आपण TSH असं म्हणतो. TSH. आता थायरॉइड ग्रंथीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जो आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनला काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. ओके, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता बघा बऱ्याच वेळेस जे आहे बघा एक्झाम मध्ये असे सुद्धा ऑप्शन दिले जातात की तुम्हाला फुल फॉर्म दिला जात नाही, परंतु काय केलं जातं, फक्त शॉर्ट फॉर्म दिलं जातं. संप्रेरकाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा असं दिलं जातं फक्त TSH वगैरे. ओके, तर तुम्हाला हे जे फुल फॉर्म आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टी असं नाव बघता एखाद्या संप्रेरकामध्ये, तेव्हा तुम्हाला ते इन्स्टंटली क्लिक झालं पाहिजे की हे थायरॉइडशी संबंधित आहे म्हणून. ओके. त्यानंतर दुसरं आहे बघा ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोन, ACTH ला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ACTH म्हटलं जातं, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोन. ओके, ACTH. आता ॲड्रिनो म्हणजे काय, तर ॲड्रेनल ग्लँड तिथे आलेलं आहे बघा. ओके, म्हणजे तिथे कशाचा संदर्भ आलाय, ॲड्रिनल ग्लँडचा. मग काय याचं फंक्शन असेल तर ॲड्रिनल ग्लँडवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे या हॉर्मोनचं असतं. त्यानंतर आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन.
पुढे आहे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके, FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता हे जे FSH आहे बघा, हे पुनरुत्पादन जे आहे बघा, पुनरुत्पादन संस्था. ओके, रिप्रोडक्शन सिस्टीम. तर रिप्रोडक्शन सिस्टीमशी ते संबंधित आहे. तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे आहेत बघा, ज्याला आपण एग आणि स्पर्म असं म्हणतो, तर यांच्या निर्मितीसाठी जे आहे हे महत्त्वाचा रोल इथे प्ले करतात. कोणते आहेत तर FSH. त्यानंतर नेक्स्ट आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, LH. ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन. ओके, आता ल्युटिनायझिंग जो हार्मोन आहे बघा, हा आपल्याला एक सेलमध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, मग जे काही ओव्ह्युलेशन आहे, ओव्ह्युलेशन या प्रक्रियेमध्ये हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिन हार्मोन. ओके, तर प्रोलॅक्टिन हार्मोन जो आहे बघा, लॅक्टेटिंग जे आहे. ओके, तर लॅक्टेटिंग या प्रोसेसमध्ये हा काय महत्त्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे. त्यानंतर पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये आपण बघूयात. नेक्स्ट घ्या, पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये कोणते मुख्य हार्मोन आहेत तर दोन मुख्य हार्मोन आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन. ओके, स्ट्रेस रिलीजर याला म्हटलं जातं. ओके, स्ट्रेस रिलीजर जे आहे याला म्हटलं जातं, म्हणजे तणाव मुक्त करण्यासाठी जो आहे हा हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो. कोणता तर ऑक्सिटोसिन. त्यानंतर पुढचा आहे अँटी डायुरेटिक हार्मोन, ज्याला ADH असं म्हटलं जातं. ADH काय फुल फॉर्म आहे ADHचा? अँटी डायुरेटिक हार्मोन. कुठे रेफरन्स आला होता या हार्मोनचा? कमेंट करा. येस, आठवत आहे का? चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. ADHचा जो रेफरन्स आहे कोणत्या संस्थेमध्ये आला होता? शरीरामधले कोणती संस्था आहे त्याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर ADHचा जो आहे यापूर्वी सुद्धा लेक्चरमध्ये जो आहे रेफरन्स येऊन गेला होता. कुठे कार्य करतो हा ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन? चला कमेंट करा फास्ट. कोण कोण आहे ऑनलाईन? येस, इकडे विद्यार्थी. चला अक्षय, विनायक, चला कमेंट करा फास्ट. येस, व्हेरी गुड. चला किरण यांनी करेक्ट आन्सर दिला आहे बघा. तर नेफ्रॉन. ओके, म्हणजेच काय की एक्सक्रिटरी सिस्टीम जे आहे बघा. ओके, तर युरेथ्रा जे आहे बघा. ओके, युरेथ्रा असेल किंवा युरेट्रस असेल. ओके, तर याच्यामध्ये जे कंट्रोलिंगचं जे काम असतं बघा. ओके, अँटी डायुरेटिक हार्मोन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे किती प्रमाणामध्ये वॉटर जे आहे, युरिन जे आहे तर ती प्रोड्यूस करायची आहे. त्याच्यानंतर युरेटरचे जे मुवमेंट आहे. ओके, तर ते ADH मध्ये आपल्याला वर्क करताना दिसतं. म्हणजे कोणती संस्था आहे तर उत्सर्जन संस्था आहे. कोणती संस्था आहे? उत्सर्जन संस्था. ओके, त्यानंतरचा ग्रंथी आहे बघा, ती आहे थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी, थायरॉइड ग्लँड्स असं आपण याला म्हणतो. थायरॉइड ग्लँड्स. ओके, थायरॉइड ग्लँडचं तुम्ही लोकेशन बघू शकता.
गळ्यामध्ये जे आहे बघा इथे खाली, ओके, तर इथे लोकेटेड आहे बघा थायरॉइड ग्लँड. आता थायरॉइड ग्लँड जे आहे बघा, तर ॲडम्स ॲपल जो असतो, ओके, ॲडम्स ॲपल जो आहे बघा गळ्यामध्ये, जो पुरुषांचा असतो, तर त्याच्या खाली त्याचं लोकेशन असतं. आता याचे कार्य काय मुख्य, तर बघा जे पचन संस्था आहे ज्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो, ओके, डायजेशन जे आहे याच्यामध्ये मुख्य कार्य करतं. त्याचबरोबर शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी व वाढीसाठी, ओके, शरीराच्या वाढीसाठी जे आहे मुख्य याचे कार्य होतात. आता याच्यामध्ये कोणकोणते संप्रेरक स्त्रवले जातात, हॉर्मोन्स जे आहे बघा थोडक्यात आपण लिस्ट घेऊयात. पहिलं आहे थायरॉक्झिन, ओके, थायरॉक्झिन, T4 याला म्हटलं जातं, T4. त्यानंतर आहे ट्रायोडोथायरोनाइन, ट्रायोडोथायरोनाइन याला T3 असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे कॅल्सिटोनिन, नेक्स्ट आहे कॅल्सिटोनिन. हे मुख्य हॉर्मोन जे आहे बघा हे आपल्याला थायरॉइड मधून जे आहे हे स्त्रवताना दिसून येतात, ओके. त्यानंतर हे जे थायरॉक्झिन आहे बघा याचं मुख्य कार्य काय, तर मेटाबॉलिझम, पचन वगैरे जे आहे बघा याच्यामध्ये ते मुख्य कार्य करतं. त्यानंतर सेकंड जे आहे T3 याचं मुख्य कार्य काय आहे, तर हृदय, स्नायू यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे इथे करतं, ओके, हृदय व स्नायू. त्यानंतर कॅल्सिटोनिन जे आहे बघा शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण संतुलित करण्याचं काम जे आहे हे कॅल्सिटोनिन करतं, कॅल्शियमचे संतुलन. कॅल्शियमचे जर संतुलन शरीरामध्ये नसेल तर कोणता आजार होतो, जो किडनीशी संबंधित आहे, काय म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट हा घटक आपल्याला सापडतो, त्याला म्हटलं जातं किडनी स्टोन्स. आठवत आहे, येस. त्यानंतर थायरॉइड ग्रंथीशी काही संबंधित आजार आहे बघा, ओके, तुम्ही बऱ्याच वेळेस जे आहे टीव्ही वरती जे आहे किंवा सोशल मीडियावरती ते ॲडव्हर्टाइजमेंट बघितले असेल बघा, आयोडीन युक्त नमक, नाही का, मग आयोडीन युक्त नमक वगैरे जे आहे बघा याच्यामध्ये आपल्याला जे कोणता आजार इथे जो आहे तो हायलाईट केला जातो त्याला गॉयटर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, गॉयटर, ठीक आहे. तर आजार जे आहेत बघा काही जे नेहमी चर्चेमध्ये असतात आणि जे फेमस आहेत कोणते आहेत, तर गलगंड ज्याला आपण म्हणतो, मग आयोडीनच्या कमतरतेमुळे हा होतो, ठीक आहे. आयोडीनची कमतरता, गलगंड. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे हाशिमोटो डिझीज, ओके, हाशिमोटो डिझीज, हाशिमोटो डिझीज, हाशिमोटो आजार. मग आता हा जो आजार आहे हाशिमोटो हा कशामुळे होतो, तर जेव्हा इम्युन सिस्टीम जी आहे ती स्वतःच थायरॉइड ग्रंथीला नष्ट करते, याला म्हटलं जातं हाशिमोटो डिझीज, ओके. म्हणजे जी काही इम्युनिटी आहे ही एक इम्युन डिसऑर्डर आहे. काय, इम्युन डिसऑर्डर, जेव्हा स्वतःची इम्युन सिस्टीम ही स्वतःच्याच थायरॉइड ग्रंथीला नष्ट करते, ओके. त्यानंतर आहे क्रेटिनिझम, ओके, पुढचा आहे आजार तो आहे क्रेटिनिझम. क्रेटिनिझम या आजारामध्ये काय होतं, तर शरीराची जी वाढ आहे तर ती होत नाही, शरीराची जी वाढ आहे तर ती होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, क्रेटिनिझम असं म्हणतो, ओके. तर अशा पद्धतीने थायरॉइड ग्लँड आहे बघा. त्यानंतर पुढचं ग्लँड आहे बघा इथे पिनियल ग्लँड आहे बघा, पिनियल ग्लँड जे मागच्या बाजूला जे आहे बघा मेंदूच्या हे इथे लोकेटेड असतं, ठीक आहे. पुढची ग्रंथी घ्या, पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड, पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँडचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामधून मेलाटोनिन नावाचा जो घटक आहे तो स्त्रवला जातो. कोणता आहे, मेलाटोनिन. या मेलाटोनिनचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामधून आपल्याला दिवस आणि रात्र याचा फरक जो आहे
हा आपल्याला तिथे समजतो. ओके, समजा जर तुम्ही रात्री जर जागी राहून अभ्यास करत असाल, याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये मेलाटोनिन प्रोड्यूस होत नाही. ओके, तर तसं नाहीये. तर हा प्रोड्यूस होतो, पण जर तुम्ही जर स्वतःला फोर्स केलं तर असा याचा अर्थ होत नाही की ते प्रोड्यूस होणं थांबतं म्हणून. ठीक आहे, चला. त्यानंतर डायर्नल रिदम जे आहे बघा. ओके, डायर्नल रिदम हे सुद्धा याच्यामधून इथे मेंटेन राहतं. ठीक आहे, डायर्नल रिदम. डायर्नल रिदम म्हणजे काय, तर रात्रीच्या वेळेस जे हृदयाचे ठोके असतात तर ते आपल्याला कमी झालेले दिसतात, त्याचबरोबर दिवसा जे आहेत तर ते वाढलेले दिसतात. तर हे जे वेगवेगळे जे आकुंचन प्रसरण जे आहे, स्नायूचं असेल, हृदयाचं असेल, वेगवेगळ्या अवयवाचं असेल, तर हे कुठे बघायला मिळतं, तर डायर्नल रिदम, तर पिनियल ग्लँड त्याला रिस्पॉन्सिबल आहे. ओके, त्याचबरोबर शरीराचे जे तापमान आहे हे सुद्धा याच्यावरती नियंत्रण केलं जातं. ओके, शरीराचे तापमान. नेक्स्ट ग्रंथी आहे बघा, ती आहे पॅराथायरॉइड ग्रंथी. ओके, थायरॉइड ग्रंथीच्या खालच्या बाजूला असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, पॅराथायरॉइड ग्रंथी असं म्हटलं जातं. ओके, पॅराथायरॉइड ग्लँड्स. पुढे आहे पॅराथायरॉइड ग्लँड्स. काय वैशिष्ट्य आहे पॅराथायरॉइड ग्लँड्सचं, तर थायरॉइड ग्लँड्सच्या खालच्या बाजूला व त्याच्या मागच्या बाजूला जे आहे या ग्रंथी लोकेटेड असतात. ओके, तर पॅराथायरॉइड हार्मोन पीटीएच हा याच्यामधून स्त्रवला जातो. कोणता, पीटीएच, पॅराथायरॉइड हार्मोन हा याच्यामधून काय स्त्रवला जातो. ओके, पीटीएच, पॅराथायरॉइड हार्मोन. या पॅराथायरॉइड हार्मोनचं वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामध्ये जे आहे शरीरामधील जे हाडं आहे तर या हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण संतुलित करण्यासाठी जे आहे याच्याकडून जे आहे ते लक्ष ठेवलं जातं. ओके, कॅल्शियमचं हाडांमधलं जे प्रमाण आहे तर हे प्रमाण संतुलित करण्याचं कार्य जे आहे तर हे कोणाकडून केलं जातं, तर पीटीएच कडून केलं जातं, पॅराथायरॉइड हार्मोनच्या मार्फत. ओके, त्यानंतर आहे ॲड्रिनल ग्रंथी, ॲड्रिनल ग्लँड्स. इथे तुम्ही बघू शकता फिगरमध्ये कुठे असतात ॲड्रिनल ग्लँड्स, तर किडनी जे आहे बघा, दोन्ही किडनीच्या वरती जे आहे आपल्याला ॲड्रिनल ग्लँड्स जे आहेत या लोकेटेड दिसतात. ओके, ॲड्रिनल ग्लँड्स. पुढे आहे ॲड्रिनल ग्रंथी, ॲड्रिनल ग्लँड्स. आता ॲड्रिनल ग्लँड्स जे आहे बघा याच्यामध्ये आपल्याला ॲड्रिनलिन व नॉन ॲड्रिनलिन असे दोन घटक जे आहेत ते स्रावताना दिसतात. एक आहे ॲड्रिनलिन, दुसरा आहे नॉन ॲड्रिनलिन. ॲड्रिनलिन आणि नॉन ॲड्रिनलिन असे दोन घटक जे आहेत त्या महत्त्वाचे आपल्याला याच्यामधून स्रावताना दिसतात. आता याच्यामध्ये जे केमिकल असतो, जो हार्मोन असतो, त्याचं एक्झॅक्ट नाव काय आहे तर त्याला म्हणतात एपिनेफ्रिन असं म्हणतात. काय म्हणतात, एपिनेफ्रिन. हा शब्द विसरायचा नाही बघा. ओके, एपिनेफ्रिन महत्वाचा आहे. डायरेक्टली एमसीक्यू जे आहे तो विचारला जाऊ शकतो की एपिनेफ्रिन जे आहे ते कशाशी संबंधित आहे किंवा ते कुठे लोकेटेड असतो. ओके, तर उत्तर काय असेल तर किडनी आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे. आता याचं जे वैशिष्ट्य आहे बघा, याला असं म्हटलं जातं, याला इमर्जन्सी हार्मोन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इमर्जन्सी हार्मोन, इमर्जन्सी हार्मोन. किंवा अजून याला एक शब्द आहे तो आहे फाइट और फ्लाइट हार्मोन, फाइट और फ्लाइट हार्मोन. ओके, आता बघा एखादी अशी परिस्थिती आली की जिथे जे आहे एक ऍक्टिव्हनेस जो आहे, जो एक ऍक्शन आहे, एक इन्स्टंट ऍक्शन घ्यायची आहे. ओके, समजा एखादा भूकंप वगैरे आलाय. ओके, तर अशा वेळी आपलं जे शरीर आहे बघा त्याच्यामधून हे हार्मोन जे आहे तर ते रिलीज होतं इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये. मग त्यावेळेस जे आहे शरीरामध्ये जे आहे एक वेगळी जी रश आहे बघा, ती रश जी आहे तर ती तिथे तयार होते आणि बॉडी जी आहे ती कोणतीही ऍक्टिव्हिटी, इंजुरी जी आहे तर ती सहन करते.
ओके, तर याचा जो मिसयूज आहे बघा, ॲब्यूज जो आहे तो तुम्हाला स्पोर्ट्स प्लेअरमध्ये जे आहे बऱ्याच वेळेस ऑलिम्पिक्स असेल किंवा विविध खेळाडू असतील तर त्यांच्यामध्ये झालेला दिसून येतो. ओके, त्याच्यामुळे ॲड्रेनलिन वगैरे जे आहे बघा तर ते तिथे बॅन आहेत. त्यानंतर ॲड्रेनल ग्लँडमध्ये काय होतं की ग्लुकोजनचे जे विघटन आहे बघा ते सुद्धा घडून येतं. ओके, दुसरं एक कार्य काय आहे नॉन ॲड्रेनलिनचं, तर ग्लुकोजन जे आहे या ग्लुकोजनचं जे विघटन आहे तर हे आपल्याला इथे घडताना दिसून येतं. तर हा याचा काय दुसरा महत्त्वाचा फॅक्ट आहे बघा. ओके, त्यानंतर कोणकोणते हार्मोन्स जे आहेत ते इतर प्रोड्यूस होतात, तर बघा एक जे आहे तर इथे कॉर्टिसोल नावाचा जो हार्मोन आहे हा प्रोड्यूस होतो, कॉर्टिसोल. त्यानंतर दुसरा हार्मोन आहे ॲल्डोस्टेरॉन, ॲल्डोस्टेरॉन हा दुसरा हार्मोन आहे. त्यानंतर तिसरा कोणता आहे अँड्रोजन्स, अँड्रोजन्स. ओके, तिसरा कोणता आहे अँड्रोजन्स. आणि ॲड्रेनल मेडुला जे आहे बघा, ओके, मेडुला आणि कॉर्टेक्स आपण असे दोन भाग बघितले होते. आतला भाग कोणता असतो, कॉर्टेक्स असतो का मेडुला असतो किडनीचा, सांगा बरं कमेंट करून. येस, चला जे जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत. ओके, उत्सर्जन संस्थेमध्ये आपण बघितलं होतं मेडुला आणि कॉर्टेक्स असे दोन भाग असतात. कशाचे, किडनीचे. मग कॉर्टेक्स आतला भाग असतो का बाहेरचा भाग असतो किडनीचा, सांगा. मेडुला आतला आतमधील भाग असतो का बाहेरचा भाग असतो. येस, तर हे जे आहेत बघा कॉर्टेसॉल, अँड्रोजन्स, ॲल्डोस्टेरॉन तर हे कॉर्टेक्स मधून प्रोड्यूस होतात. आणि मेडुला मधून कोणते होतात तर एपिनेफ्रिन आहे आणि नॉन ॲड्रेनलिन आहे. ओके, त्यानंतर पुढचं आहे बघा ओव्हरीज आणि टेस्टिस. ओके, रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहे, रिप्रोडक्टिव्ह ग्रंथी आहे, म्हणजे पुनरुत्पादनाच्या ग्रंथी आहे, ओव्हरीज आहे आणि इकडे आपल्याला जे आहे टेस्टिस बघायला मिळतात. ओके, ओव्हरीज आणि टेस्टिस. कोणकोणते हार्मोन्स प्रोड्यूस होतात जे पुनरुत्पादनामध्ये कार्यशील ठरतात, तर इथे जे आहे बघा ओव्हरीज जे आहे हे आपल्याला फिमेल्समध्ये बघायला मिळतात आणि टेस्टिस जे आहेत ते मेल्समध्ये आहे. ओके, आता ओव्हरीजमध्ये आपल्याला महत्त्वाचे हार्मोन्स कोणते आहेत तर हे लक्षात ठेवायचे आहे. एस्ट्रोजन एक आहे बघा, एस्ट्रोजन. ठीक आहे, ई पासून स्टार्ट नव्हतं ना, एस्ट्रोजन. त्यानंतर आहे प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर आहे इनहिबिन. असे तीन हार्मोन्स जे आहेत हे इथे महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर टेस्टिसचा मेल्सचा जर विचार केला तर आपल्याला इथे दोन बघायला भेटतात मुख्य. पहिला आहे टेस्टोस्टेरॉन, पहिला आहे टेस्टोस्टेरॉन आणि दुसरा आहे इनहिबिन. ओके, असे दोन महत्त्वाचे जे संप्रेरके आहेत हे इथे प्रोड्यूस होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आहे बघा थायमस. थायमसचं लोकेशन इथे तुम्ही बघू शकता या फिगरमध्ये. ओके, कुठे आहे थायमसचं लोकेशन तर थायरॉइड ग्रंथी जे आहे बघा थायरॉइड ग्रंथीच्या खाली, म्हणजे हृदय जे आहे बघा हृदयाच्या तिथे जे आहे थायमस आपल्याला ग्रंथी जी आहे अंतःस्रावी ग्रंथी ती बघायला मिळते. ओके, थायमस इथे आहे सेंटरमध्ये. आता हे जे थायमस आहे थायमसमधून काय सिक्रेट होतं, थायमसमधून आपल्याला थायमोझिन्स हे हार्मोन्स प्रोड्यूस होतात. कोणते, थायमोझिन्स, थायमोझिन्स. आता ह्या थायमोझिन्सचं कार्य काय असतं तर हे जे आहे इम्युनिटी सिस्टीम. ओके, शरीरामधली जी इम्युनिटी सिस्टीम आहे तर या इम्युनिटी सिस्टीमला कार्यशील ठेवण्यासाठी जे आहे हे मुख्य कार्य लहानपणापासूनच जे आहे ते करतात. कोण तर थायमोझिन्स, थायमस. ओके, त्यानंतर आहे शेवटची ग्रंथी जी आहे ती आहे पॅनक्रियाज, तिला आपण स्वादुपिंड सुद्धा म्हणतो. ओके, पॅनक्रियाज. आता असा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा परीक्षेमध्ये. प्रश्न असा आला होता की खालीलपैकी कोणती ग्रंथी अशी आहे की जी बाह्यस्रावी व अंतःस्रावी ग्रंथी म्हणून सुद्धा ओळखली जाते.
तर उत्तर काय त्याचं तर पॅन्क्रियाज आहे बघा. कशी आहे, दोन्ही प्रकारची आहे, एक तर एंडोक्राईन पण आहे आणि त्याचबरोबर एक्झोक्राईन सुद्धा आहे. ओके, तर महत्वाचा फॅक्ट आहे बघा, ही एकमेव ग्रंथी अशी आहे शरीरामधली जी कशी आहे, दोन्ही पद्धतीची आहे, एंडोक्राईन सुद्धा आहे आणि एक्झोक्राईन सुद्धा आहे. त्यानंतर या ग्रंथीवरती जे हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात, तर ह्या हॉर्मोन्स प्रोड्यूस करण्यामागे जे आहे आपल्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हे घटक कारणीभूत आहेत. तर जे संप्रेरके इथे प्रोड्यूस होतात, तर याला कारणीभूत कोणता घटक आहे पॅन्क्रियाज मध्ये, यांना म्हटलं जातं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ओके, तर हे इथे महत्वाचं आहे. आता बऱ्याच वेळेस असे प्रश्न येतात, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, उत्तर काय असेल, पॅन्क्रियाज. ओके, त्यानंतर या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये विविध पेशी आपल्याला आढळून येतात, जसं की अल्फा पेशी आहे, बीटा पेशी आहे. ओके, तर हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. ओके, जसं अल्फा पेशी आहे बघा, अल्फा पेशी, त्याचबरोबर बीटा पेशी आहे, कुठे आढळतात तर पॅन्क्रियाज मध्ये आढळतात. तर अल्फा पेशीचं कार्य काय असतं, तर अल्फा पेशी काय करते, जर ग्लुकोजचं प्रमाण जे आहे तर ते शरीरामध्ये मेंटेन ठेवण्याचं काम जे आहे तर अल्फा पेशी या करत असतात. ओके, समजा ग्लुकोजची पातळी जर कमी झाली तर ती वाढवण्याचे कार्य जे आहे तर ते कोण करतं, अल्फा पेशी करतात. ग्लुकोजची पातळी जी आहे तर ती मॅक्झिमम ठेवणे कोण करतात तर अल्फा पेशी करतात. आणि बीटा पेशी काय करत असतील तर ते या उलट करतात. काय करतात तर ग्लुकोजची पातळी जर वाढली तर ते कमी करण्याचं काम जे आहे कोण करतात, बीटा पेशी करतात. मग ही जी ग्लुकोजची पातळी कमी करणे आहे ही कशामार्फत केली जाते, तर आपल्याला माहिती इन्सुलिन जे आहे शरीरामध्ये, इन्सुलिन मार्फत जे आहे या संप्रेरकामार्फत जे आहे ती केली जाते. मग इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे हे कोणामार्फत स्त्रवलं जातं, तर हे बेसिकली आपल्याला माहिती की बीटा पेशी ज्या आहेत यांच्या मार्फत ते स्त्रवलं जातं. मग डायबिटीज हा जो प्रकार आहे, डायबिटीज प्रकार हा कशामुळे घडतो, जेव्हा आपल्या बीटा पेशी ज्या आहेत या तिथे इंज्युअर होतात, या तिथे निकामी होतात, त्या काम करत नाही आणि त्याच्यामधून कोणताही घटक हा प्रोड्यूस होत नाही, ज्याच्यामुळे ग्लुकोज हे कमी होईल. त्याच्यामुळे काय होतं की इन्सुलिन प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा कमी होतं. ओके, त्यानंतर इन्सुलिन व्यतिरिक्त अजून कोणकोणते हॉर्मोन्स जे आहेत ते इथे प्रोड्यूस होतात ते आपण बघूया. पहिला आहे ग्लुकॅगॉन, एक आहे बघा ग्लुकॅगॉन. त्याचबरोबर नेक्स्ट आहे सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोस्टॅटिन. आणि नेक्स्ट आहे पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. तर असे जे हॉर्मोन्स आहेत बघा हे कुठे बघायला मिळतात आपल्याला, तर पॅन्क्रियाज मध्ये. ओके, त्यानंतर जे आहे बघा डायबिटीज हा जो रोग आहे तर हा मुख्यतः पॅन्क्रियासशी रिलेटेड आहे, बरोबर. पण डायबिटीज संदर्भात जे आहे बघा हा जो आजार आहे डायबिटीजचा, याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस असं ऐकू येतं की टाईप 1 डायबिटीज आहे, टाईप 2 डायबिटीज आहे, राईट. मग ह्या दोन्ही प्रकारच्या डायबिटीजमध्ये काय फरक आहे तो आपण इथे समजून घेऊया. दोन प्रकार आपल्याला डायबिटीजमध्ये इथे बघायला मिळतात. पहिला आहे टाईप 1 डायबिटीज आणि दुसरा आहे टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीजला म्हटलं जातं इन्सुलिन आधारित डायबिटीज. काय म्हटलं जातं, इन्सुलिन आधारित डायबिटीज. आणि दुसरं जे आहे याला काय म्हटलं जातं, नॉन इन्सुलिन आधारित, म्हणजे इन्सुलिनवर याचा आधार कोणताही नाही. ओके, नॉन इन्सुलिन डायबिटीज याला म्हटलं जातं.
चला एक एक करून समजून घेऊयात. टाईप 1 जे आहे बघा, याची कन्सेप्ट काय आहे. तर टाईप 1 मध्ये काय होतं बेसिकली, ज्या बीटा पेशी आहे, बीटा पेशी ज्या आता आपण इथे बघितल्या पॅन्क्रियाजमध्ये, तर या पॅन्क्रियाजवरती जो आहे इथे हल्ला केला जातो आणि याच्यामुळे इन्सुलिन जे आहे ते फारसं प्रोड्यूस होत नाही. मग इन्सुलिन प्रोड्यूस न झाल्यामुळे काय होतं की ग्लुकोजचं जे प्रमाण आहे रक्तामध्ये तर हे अनियंत्रितपणे वाढतं आणि याच्यामुळे जे आहे हा आजार इथे होतो. पण याला कारणीभूत काय, कोण याला अटॅक करतं, बॅक्टेरिया करतात का, व्हायरसेस करतात का, तर नाही. कोण अटॅक करतं याला, तर स्वतःची इम्युन सिस्टीम जी आहे हीच याला अटॅक करते. ओके, स्वतःची जी इम्युन सिस्टीम आहे तर हीच काय करते, या बीटा पेशींना अटॅक करते. मग बीटा पेशींना अटॅक केल्याच्या नंतर इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही, मग ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. ओके, तर हे झालं टाईप 1 डायबिटीजचा प्रकार. त्यानंतर टाईप 2 डायबिटीज जे आहे हे नॉन इन्सुलिन आधारित आहे, म्हणजे याच्यामध्ये इन्सुलिन वगैरे प्रोड्यूस होत राहतं. परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो टाईप 2 मध्ये, की जे इन्सुलिन आता प्रोड्यूस झालेलं आहे शरीरामध्ये, या इन्सुलिनला रक्तामध्ये आल्याच्या नंतर हे इन्सुलिन योग्य पद्धतीने वापरलं जात नाही. ओके, रक्तामध्ये आल्याच्या नंतर हे इन्सुलिन काय योग्य पद्धतीने वापरले जात नाही. इथे इन्सुलिनचा काही रोल आहे का, तर नाही, इन्सुलिनचा कोणताही रोल नाही. परंतु इन्सुलिन तर नॉर्मल पद्धतीने स्त्रवतच आहे, परंतु जेव्हा रक्तामध्ये जेव्हा इन्सुलिन हे सिक्रीट केलं जातं तेव्हा ते इन्सुलिन योग्य पद्धतीने वापरलं जात नाही. ओके, त्याला म्हटलं जातं नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज. असे दोन प्रकार आहेत बघा डायबिटीजचे, टाईप 1 आणि टाईप 2. ओके, तर त्याच्यानंतर आहे बघा एक्झोक्राईन ग्लँड्स. ओके, पुढचा घटक कोणता आहे, बाह्यस्रावी ग्रंथी. ओके, पुढचा घटक आहे बाह्यस्रावी ग्रंथी. बाह्यस्रावी ग्रंथी. ओके, नेक्स्ट आहे बाह्यस्रावी ग्रंथी. आता बाह्यस्रावीमध्ये कोणकोणत्या ग्रंथी येतात, तर ह्या ज्या आहेत या त्याच आहेत ज्या आपण प्रत्येक संस्थेमध्ये बघितल्या आहेत. जसं की लाळ ग्रंथी असणार. ओके, त्यानंतर कोणती असणार, तर यकृत असणार. त्याचबरोबर स्वादुपिंड येणार का, तर यस येणार, कारण ते दोन्ही टाईप आहे, एंडोक्राईन पण आहेत आणि एक्झोक्राईन सुद्धा आहे. त्याचबरोबर इथे लॅक्रिमल ग्रंथी आपल्याला बघायला मिळणार. कोणती, लॅक्रिमल ग्रंथी. लॅक्रिमल ग्रंथीसला काय म्हटलं जातं, याला अश्रू ग्रंथी असं म्हटलं जातं. अश्रू ग्रंथी म्हणजे काय, की हे डोळ्यामध्ये जे आहे यांचं लोकेशन आहे आणि अश्रू जे आहे टीयर्स, तर हे याच्यामधून स्त्रवतात. आता ह्या अश्रूंचं वैशिष्ट्य असं असतं की या अश्रूंमध्ये जे आहे बघा काही विविध घटक असतात. यापैकी एक महत्त्वाचा घटक आहे तो आहे लायझोम. लायझोम नावाचा घटक जो आहे हा इथे महत्त्वाचा आहे. लायझोमचं वैशिष्ट्य असं आहे की लायझोममध्ये जीवाणू विरुद्ध घटक असतात. जीवाणूंना नाश करण्याचं काम जे आहे, नष्ट करण्याचं काम हे कोण करतं, लायझोझोम करतं. आता लायझोझोम वेगळा आहे आणि लायझोम वेगळा आहे बघा. लायझोझोम कुठे येतं, तर सुसाइड बॅग ऑफ द सेल ज्याला आपण म्हणतो, ते पेशी आणि पेशीच्या अंगकेमध्ये येतं लायझोझोम. इथे शब्द काय, लायझोम आहे. तर लायझोम म्हणजे काय, तर जीवाणू नष्ट करण्यासाठी अश्रूमध्ये असलेला घटक. ओके, लॅक्रिमल ग्लँड्समध्ये जे आहे अश्रू ग्रंथी, याच्यामध्ये हे टीयर्स जे आहे याच्यामध्ये हा घटक असतो. त्यानंतर आहे सिबेशियस ग्लँड. पुढचा आहे सेबेशियस ग्लँड. सिबेशियस जी ग्रंथी आहे ही कशासाठी फेमस आहे, तर याच्यामधून जे आहे सीबम हा जो घटक असतो तर हा याच्यामधून स्त्रव होतो, सीबम. ओके, सीबम जो घटक आहे तर हा याच्यामधून स्त्रव होतो आणि याच्यामधूनच जे आहे बघा ऑइल जे आहे, ऑइल. ओके, बऱ्याच वेळेस आपण बघतो बघा चेहऱ्यावरती जे आहे तेलकटपणा वगैरे जो आहे तो हा आपल्याला दिसून येतो. मग हे जे सीबम आहे तर हे सीबम जे आहे काय करतं, प्रोटेक्ट करतं, संरक्षण करण्याचं काम करतं. कशापासून, बाह्य वातावरणापासून. ओके, त्यानंतर आहे घाम ग्रंथी. ओके, घाम ग्रंथी. घाम ग्रंथीला आपण काय म्हणतो, तर याला स्वेट ग्लँड्स असं म्हणतो. स्वेट ग्लँड्स. स्वेट ग्लँड्सचं वैशिष्ट्य काय आहे की जे घामामध्ये असलेले जे घटक आहे, तर घामामध्ये काय घटक असतात
की शरीरामध्ये क्षाराचं प्रमाण जेव्हा अति होतं तर हे घाम ग्रंथीमधून घामाच्या साहाय्याने जे आहे ते बाहेर टाकले जातात. त्याच्यामध्ये काय असतं, क्षार असतं बघा. ओके, सॉल्ट जे आहे, सॉल्ट जे आहे ते घामाच्या माध्यमातून जे आहे ते शरीरामधून बाहेर फेकल्या जातं. ओके, त्यानंतर कोणतं आहे, जठर ग्रंथी आहे बघा. जठर ग्रंथी ऑलरेडी आपण डिटेल्समध्ये बघितलेली आहे. ओके, तर आजच्या सेशनमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? येस, चला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. जे जे विद्यार्थी ते आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीमध्ये. चला निकिता, किरण, ज्योती, सुमित्रा, त्यानंतर विनायक, आशिष, अजिंक्य, आकाश, चला हेमंत. चला काही डाऊट्स आहेत का तुम्हाला इथे? येस, चला चॅट बॉक्समध्ये कमेंट करा फास्ट. ग्रंथी संस्था याच्याबद्दल काही डाऊट आहे का? येस, ओके क्लिअर आहे. चला व्हेरी गुड. इकडे क्लिअर आहे. ओके, इकडे ओके क्लिअर आहे. चला व्हेरी गुड. तर नेक्स्ट सेशनला पुन्हा एकदा भेटूयात. नेक्स्ट सेशनला जे आहे आपल्याला बघायचं आहे की जे काही इंद्रिय आहेत बघा महत्त्वाचे. ओके, त्याच्यामध्ये डोळा, कान हे जे अवयव आहेत तर याची फंक्शनिंग कशी चालते. आता डोळ्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत बघा. मग डोळ्याशी रिलेटेड जे आजार आहे याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. जसं की निकट दृष्टीता असेल, दूरदृष्टीता असेल. ओके, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग कॅटरॅक्ट जर असेल, मग कॅटरॅक्टमध्ये कोणता अवयव जो आहे तो डॅमेज होतो. मग मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्याच्यानंतर डोळ्याची फंक्शनिंग कशी होते, ब्लाइंड स्पॉट कशाला म्हणतात. ओके, रेटिना काय असतो, पारपटल काय असतं, दृष्टीपटल आणि पारपटलामध्ये काय फरक असतो. त्यानंतर ॲक्वियस ह्युमर, व्हिट्रियस ह्युमर याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. तर असे जे छोटे छोटे घटक आहेत बघा डोळ्याच्या संबंधित, डोळ्याच्या बायोलॉजीच्या संबंधित, तर हे आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे आहेत. आणि त्याचबरोबर यांची फंक्शनिंग कशी चालते तर ही आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये जी आहे तर ती समजून घ्यायची आहे. ओके, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.